सगळ्यांच्या सोबत बोलताना, संवाद साधताना आनंद होतोय. नमनाला घडावर तेल न लावता विषयाला सुरुवात करूया. शक्य झालं तर पुढची बच्चे कंपनी थोडीशी जर आपल्याला शांत करता आली तर फार बरं होईल. मंडळी, उद्या महिला दिवस आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक जोरात खुमासदार चर्चा सगळीकडे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे. महिला दिन साजरा करायचा म्हणून जो तो आपापल्या परीने नाविन्यपूर्ण कल्पना राबवत राहतात. म्हणजे जसा एक बैलपोळ्याचा सण असतो आणि बैलपोळ्याच्या सणाला मग त्या दिवशी बैलाला बिचारे नाहूमाखू घालतात, खांदेबळणी करतात, जू घालतात आणि चांगलं त्याला घाट्या घुंगरं बांधतात, त्याची चांगली वाजत गाजत मिरवणूक काढतात, गोडधोड खायला देतात, त्या दिवशी त्याला काम करू देत नाहीत. असंच काहीसं चित्र आहे की दरवर्षी महिला दिनाच्या निमित्तानं मग सगळेजण एकमेकांना हॅपी विमेन्स डे अशा शुभेच्छा देणार, सगळेजण आपापल्या परीनं मांडणी करणार, बोलत राहणार. पण खरंच हॅपी विमेन्स डे सारखी परिस्थिती असते का आपली? म्हणजे बघा विचार, दादा याचा अजिबात हमिंग वाढवू नका, याला अजिबात तुम्ही इको काही करू नका, मी फक्त पिकअप घेते. पिकअप घेतल्यावर आवाज आपोआप वाढणार आहे, काही काळजी करू नका, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्ही आपोआप आवाज वाढणार आहे. आणि महेंद्र दादा तुम्ही तर बिलकुलच टेन्शन घेऊ नका, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत चांगल्या. मंडळी, काही नाही, आपलं घरगुती चाललेलं होतं, तुम्ही लगेच कानटाव करायची गरज नाही, काही वेगळं नाही झालं. तुम्ही मला तुमच्या समोर काय बोलावं हा खरं तर प्रश्न आहे. कारण जरी आपण मुंबईशी जोडले गेलेलो असलो तरी कल्याण हा काही मुंबईचा भाग नाही, तो फार वेगळा आहे. आणि मोहने पुन्हा कल्याणपासून अजून जास्त रिमोट एरियातला भाग आहे. त्यामुळे मी एका रिमोट एरियात, एका ग्रामीण भागात बोलते याचं मला भान आहे. त्यामुळे शक्य तेवढं तुम्हाला समजेल अशा पद्धतीने महिलांची नेमकी अवस्था काय आहे, महिला काय पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींना सामोऱ्या जात आहेत याच्यावर फक्त मांडणी करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे बघा, होतं काय की जागतिक महिला दिवस असो किंवा अजून काही असो, तुमच्याकडे एक ठरलेली वाक्य असतात, ठरलेली भाषणं असतात, ठरलेल्या पद्धतीने लोक बोलत राहतात. मग समजा एखादी जर महिला नेता असेल, महिला नगरसेविका, इथे पण आहे बरं का, किंवा अजून काही म्हणा की एखादी महिला अधिकारी असेल, महिलांचं समुपदेशन करणारी एखादी बाई असेल आणि मग तिला आपण बोलावलं तर मग त्यांची भाषणं कशी असतात बघा, ठरलेली वाक्य कशी असतात. वाक्य क्रमांक 1, जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. वाक्य क्रमांक 2, शिकलेली आई घर पुढे जाईल. वाक्य क्रमांक 3, स्त्री आणि पुरुष ही संसाराची 2 चाकं आहेत. वाक्य क्रमांक 4, स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळची माता असते. वाक्य क्रमांक 5, हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हात होता है. किंवा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पुन्हा अजून एकदा हिंदीत सांगतात, म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी असं म्हणून ज्याला भागत नाही ते पुन्हा हिंदीत सांगते, जिसके हात में पालने की डोर है, पुरे जग की आशा है उसकी ओर है. आणि होतं काय माहितीये का, एवढे भारी 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 वाक्य ऐकले ना की आपल्याला उगाच असं वाटायला लागतं, हमने शायद बहुत बड़े पुण्य किए है जो हम स्त्री के जन्म से आए हैं. तुम्हाला असं वाटायला लागतं की लय भारी काहीतरी गोष्ट घडली आहे की आपण बाई आहोत आणि आपल्याबद्दल इतकं चांगलं चांगलं बोललं जाते, आपल्याबद्दल इतकं चांगलं चांगलं म्हटलं जाते, म्हणजे आपण काहीतरी लय मोठा तीर मारलाय काय की, असं उगाच बायकांना फिलिंग यायला लागतं. 8 मार्चच्या दिवशी तर ते फिलिंग खूपच जोरजोरात यायला लागतं बरं का. आता याच्यातलं हे खरं आहे का बरं, तर जरा एक वाक्यांचं जरा पोस्टमार्टम करून बघूया. पोस्टमार्टम कळते ना तुम्हाला? आमच्या मराठवाड्याच्या साईडला तिकडे नगरी भाषेत पोस्टमार्टम म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, इज्जतीचा पंचनामा. जरा एका वाक्याचा जरा पंचनामा करून बघूया, एक वाक्य घेऊया. जरा पहिलं वाक्य बघूया आपण. काय वाक्य सांगितलं होतं त्यांनी, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. म्हणजे काय, जेथे जेथे स्त्रीची पूजा केली जाते तेथे तेथे लक्ष्मी वास करते. ऐकलंय की नाही तुम्ही हे वाक्य, की ज्या घरात बाईचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी नांदत नाही. बाईचा मान ठेवला पाहिजे, बाईची पूजा केली पाहिजे, म्हणजे घरात लक्ष्मी नांदते. लय बायांनी माना ढोलावल्या म्हणजे तुम्हाला हे पटलं. पण असं खरं असतं का बाय?
असतं का बरं? तुमच्यापैकी कुणाच्या तरी घरात असं कधी घडलंय का की तुमचा नवरा, तुमचा भाऊ, तुमचा बाप, तुमचा लेक असा तुमच्याकडे आलाय आणि म्हणलाय, ए बाई बाकीचं सगळं सोड, ये बरं जरा बस बरं पाटावर, जरा तुझी आरती करू दे बरं, गोवाळू दे तुला, आज का बरं? ते म्हणलेत ना, यत्र नारेस्तु पूजन दे तत्र म्हणते देवता, हा जेथे जेथे नारीची पूजा केली जाते तेथे तेथे लक्ष्मी वास करते आणि म्हणून मग तुझी पूजा केल्यावर लक्ष्मी येईल. केली तुमची पूजा कोणी? तुमच्या लेकानं, तुमच्या नवऱ्यानं, तुमच्या आहे का नाही? असेच आहेत तर सगळे, माय काय खरं नाही, असेच आहेत तर सगळे. मग पूजा कधी होते बरं? मग असं कसं म्हणलं गेलं की जेथे जेथे नारीची पूजा होते तेथे लक्ष्मी वास करते? मग आपल्या असं लक्षात येतं की वाक्य थोडं उलट आहे. काय वाक्य आहे? जेथे जेथे नारीची पूजा केली जाते तेथे तेथे लक्ष्मी वास करते असं नाही. ते कसं आहे माहितीये का? जेथे जेथे नारी लक्ष्मी घेऊन येते तेथे तेथे तिची पूजा होते, है की नाही? बाई कमावती असली की तिचा ताल चलतो माय. कमावती असली पाहिजे, फक्त नोकरदार असली पाहिजे, पगार घेऊन येणारी असली पाहिजे. ती जर कमावती नसेल आणि तिने जर काही सुचवलंच नवऱ्याला, हा गा बस, माहित आहे का, माहित आहे किती डोकं आहे तुझं, ते ले अक्कल चालवू नको, आबस घरात शानपण करू नको, आगाऊपणा करायचं नाही. आणि तीच जर कमावती असेल तर काय बघाल, त्यातली त्यात ती जर सरकारी नोकरीला असेल तर आबा बाबा बाबा बाबा, मग तो गडी सख्या माईला पण विचारत नाही की नाही? मग ते कसं करते? प्रिये तू फक्त कणिक मळ, पोळ्या मीच लाटतो, काय काय घेऊन, तू फक्त बाळाची दुधाची बॉटल भरून दे, फिडिंग मी करतो, टेन्शन घेऊ नको, मी करतो. तू फक्त वॉशिंग मशीनला कपडे घाल, वाळत मी घालतो. कमावती आहे ना ती. म्हणजे जेथे जेथे स्त्री लक्ष्मी घेऊन येते तेथे तेथे तिची पूजा केली जाते. आता जरा दुसऱ्या वाक्याकडे येऊया बरं. काय वाक्य सांगितलं त्यांनी? की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे काय सांगितलं माय? लेकरू झालंच पाहिजे बाईला मूल होणे अत्यंत गरजेचे आहे. जिची कूस उजवली जाते तिला 4 माणसात मान असतो. कूस उजवली नाही तर बाईला मान मिळणार नाही. आपण पण म्हणतो की नाही, माय कोण विचारायले, माय धनद्रव्य पैसा अडका कोण विचारते? लेकरं किती एवढंच विचारते माय, आहे की नाही? लेकरं लय महत्वाचे लेकरं पैदा करायला अक्कल लागते का दादा? हो बघा बरं का बाया, हो मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न. लेकरं पैदा करायला अक्कल लागते का? म्हणजे बघा, आपण असं म्हणतो, नाही व लय भोळ आहे, व माय लय भोळ आहे बघा, इतकं भोळ, इतकं साधं आहे का नाही, काय सुद्धा कळत नाही बघा त्याला. भोळ्याला 50 रुपये द्या बरं, नोट फाडायला सांगा, फाडतंय का भोळ? नाही व लय भोळ आहे, व भोळ्याला काही कळत नाही. भोळ्याचं लग्न करून द्या, 2 वर्षात 3 लेकरं खपाखप होतात भोळ्याला. अकलेचा आणि लेकरं पैदा करण्याचा संबंध नाही, नीट समजून घ्या. अकलेचा आणि लेकरं पैदा करण्याचा संबंध नाही. मूल जन्माला घालायला अक्कल लागत नाही. जन्माला घातलेल्या मुलाला एक सुयोग्य भविष्य द्यायला अक्कल लागते. आपण भविष्य देऊ शकतो का? महत्वाची गोष्ट, आपल्याला ते भविष्य देता येतं का? मग बायकांच्या बाबत सांगितलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. असं कधीच म्हटलं नाही की ज्याच्या हाती पाळण्याची दोरी, जिच्या हाती. म्हणजे त्याला मूल होणे किंवा न होणे हा मुद्दाच नाहीये. बाईला मूल झाले पाहिजे. वांझ पुरुष अशी आपल्याकडे कल्पना नाही. आपल्याकडे काय कल्पना आहे? वांझ स्त्री अशी कल्पना आहे. म्हणजे याचा जर पंचनामा केला तर लक्षात येतं की बाईची तुलना जमिनीशी केली जाते, आहे की नाही? जी जमीन बागायती असते, जी जमीन उपजाऊ असते, जी जमीन फर्टाईल असते, त्या जमिनीला किंमत जास्त मार्केटमध्ये. जी जमीन कोरडवाहू आहे, ज्या जमिनीत पीक येऊ शकत नाही, त्या जमिनीला मार्केटमध्ये किंमत नाही. बाईची तुलना जमिनीशी करणारा हा समाज बाईला एक जिवंत हाडामासाचं माणूस समजण्यापेक्षा बाईला ते वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात. आणि ते सांगतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे ते असं कधीच म्हणत नाहीत बाईच्या हातात पाळण्याच्या दोऱ्या देतात. बाईच्या हातात इथल्या धर्मसत्तेच्या, इथल्या अर्थसत्तेच्या,
इथल्या राजकीय सत्तेच्या अशा दोऱ्या कधीही येत नाही. बाईच्या हातात ज्या दोऱ्या दिल्या जातात त्या फक्त पाळण्याच्या दोऱ्या. आप सिर्फ बच्चे पैदा करते रहो, आपकी हदें वही तक है, और कितने पैदा करो वो देता है हम लेते हैं, वो देता है हम लेते हैं, वो देता है हम लेते हैं, कितना लेते हैं तो झोली फटे तक. म्हणजे तिचे काय हाल होत आहेत याच्याकडे, तिच्या आरोग्याकडे फारसं लक्षच दिलं जात नाही. मग बाईबद्दल सांगितलं जातं, काय म्हणतात ते, की स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं आहेत, है की नाही. म्हणजे माझ्या लहानपणी मी गाव भागात राहताना माझ्या गावात जर कोणाचं भांडण झालं, माझ्या गावात जर नवीन शिकेल पोरगी असेल आणि ती नवीन नवीन लग्न करून आलेली निम शिकेल पोरगी आणि तिचं भांडण झालं, चालले बघ मी माहेरला म्हणून जर निघाली, तर कुणीतरी यायचं, आजीला सांगायचं, आजी तिला समजवायला जायची. मी आजीचा पदर धरून आजीच्या मागे जायचं, तर आजी सांगायची, माय लेकीच्या जातीनं कसं लवून चुपून राहावं, माय चुपून वागावं, चुपून बोलावं. आणि काय होतंय माय, नवरा मारतच असतो, नवरा मारतच असतो, त्याच्यात काय माय एवढं, चुलीचं लाकूड चुलीला जायचं माय. लेकीचा जन्म कसा, दिल्या घरी का मेल्या घरी, येल्या घरी नाही, दिल्या घरी का मेल्या घरी. माय संसाराचा गाडा दोघाचा आहे, तो दोघांनी चलवायचा असतो. मला हे सगळं खरं वाटायचं. आजी सांगायची तिला समजून, माय साप म्हणून धाकला, नवरा म्हणून आपला, काय होते माय, सैन करावं लागते माय, माय बापाचं नाव काढायचंय आपल्याला, नांदून नाव काढायचं माय, काय होत नसते, अंगाला भूक पडायलेत का माय, असू दे. ही सगळी गोष्ट आजी सांगायची. आजीने सांगितलेला एक एक संस्कार असा घट्ट घट्ट मनावर रुजला होता. आजीने सांगितलेला तो एक एक संस्कार जसाही असा पकड करून मनावर होता. मला सातत्यानं असं वाटत राहायचं की होय, स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं आहेत. आता एवढं आयुष्य जगल्यावर आणि इतका जगाचा अनुभव घेतल्यावर आता लक्षात येतं की स्त्री आणि पुरुष ही दोन चाकं नक्कीच आहेत, पण ती रथाची चाकं नाही आहेत. रथाची चाकं नाही आहेत, ती सायकलची चाकं आहेत. रथाची चाकं अशी बरोबरीनं चालतात, सायकलची चाकं एकामागे एक असतात. याच्यातलं पुढचं चाक ते पुरुषांचं, हे इकडची साईड बसलेली, आणि मागचं चाक ते बायकांचं. बघा, ब्रेक कुणाकडे, पुढच्याकडे. कुठे जायचं कोण ठरवणार, पुढचा ठरवणार. कुठे वळायचं कोण ठरवणार, पुढचा ठरवणार. जायचं का नाही जायचं कोण ठरवणार, पुढचा ठरवणार. आणि कुलूप कोणत्या चाकाला, मागच्या चाकाला. आणि सगळं ओझं पण मागच्याच चाकावर. म्हणजे समाज बदमाश आहे. म्हणजे बाईला चांगली चांगली वाक्य सांगून फक्त फसवलं जातं. प्रत्यक्षात जर बघितलं तर परिस्थिती काही वेगळीच असते. आम्हाला फक्त एक गोल्डन केज म्हणून, ट्रॅप म्हणून वेगवेगळ्या वाक्यांना सांगून अडकवलं जातं. मुळात बाईची जी घुसमट आहे ती अजून वेगळ्याच पद्धतीने चालते. मग आम्हाला अशीच वाक्य सांगितली. काय वाक्य सांगितलं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, है की नाही. हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है. खरंच असं असतं, हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हात. म्हणजे मला असं अनेक वेळेला जेव्हा मी बघते तेव्हा असं लक्षात येतं की यशस्वी पुरुषाच्या मागे जेव्हा बाईचा हात आहे असं म्हटलं जातं, तेव्हा एका बाईचं कंपोस्ट खत केलं जातं आणि एका पुरुषाच्या यशाचा वटवृक्ष उभा केला जातो. एका बाईचं कंपोस्ट खत करा, एका पुरुषाचा वटवृक्ष उभा करा. या एका बाईचं कंपोस्ट खत करताना काय पद्धतीने कंपोस्ट खत केलं जातं, मी जरा कंपोस्ट खत म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात जरा समजावून सांगायचा प्रयत्न करेल. म्हणजे बघा, माझ्याकडे जर UPSC MPSCचं युनिट असेल आणि आमच्याकडची एखादी मुलगी जर अधिकारी पदाची परीक्षा पास झाली, ह्या ज्या इकडे ज्या बायका ताटकळत बसलेल्या आहेत ना, उभ्या राहिलेल्या बायका, आपण बराच वेळ गप्पा मारणार आहोत माया हो. तुम्ही इकडे येऊन बसलात तर चालतंय, इथं सतरंजी तुमच्यासाठी टाकली आहे, पण आपल्याला बसायची सवयच नाही ना माय, आपल्याला बसूच वाटत नाही. कारण असं म्हटलं होतं की औरत नाम की तारीफ करो, औरत किसे कहा जाता है, तर असं सांगितलं गेलं, औरत उस बला को कहा जाता है
जो दरवाजे पे खड़ी 1 घंटे तक बात कर सकती है लेकिन वक्त की कमी की वजह से अंदर नहीं आ सकती. बाई दारात थांबल किती वेळ पण घरात येऊन बोलणार नाही. या घरात म्हणलं की नाही व बघाचा बाप जायचा आहे जरा डबाच करून देते. पुन्हा 10 मिनिटं थांबेल. अहो आत येऊन बसा. नाही व माय बब्याची शाळाच आहे आता जाते. बाई पुन्हा 10 मिनिटं. अहो आत येऊन बसा. नाही व पिंकी यायची आहे तिची जरा वाट बघते. बाया अशा घंटाभर उभा राहतील. हे सांगताना सुद्धा हसू हसू तशा उभंच राहून हसतील पण पुढे येऊन बसायच्या नाहीतात. पाप लागेल त्यांना जणू काय. आता बघा मी असं म्हटलं की हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हात होता है. या वाक्याचा पंचनामा केला तर असं लक्षात येतं की अधिकारी झालेल्या बायकांना जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की तुम्ही इतक्या मोठ्या झालात तुमच्या यशाचं श्रेय कोणाला देता. माध्यमांनी विचारलं मीडियाने विचारलं तर बायका उत्तर कसं देतात. मैं घर का पूरा काम करती थी बच्चों को संभालती थी सास ससुर हमारी ही तरफ रहते थे उनका भी पूरा ध्यान रखती थी झाड़ू पोछा और खाना बर्तन मैं ही करती थी हालांकि हम कोई नौकर वगैरह तो अफोर्ड नहीं कर सकते थे. बच्चों की पढ़ाई भी लिया करती थी कभी कभी इनका भी मैं ऑफिस का काम दिया करती थी और उसमें से वक्त निकालते निकालते मैंने पढ़ाई की और बाद में मैं अफसर बनी. लेकिन उनका बड़ा सपोर्ट था. काहे का सपोर्ट था. झाड़ू पोछा तुम्ही ने किया खाना बर्तन तुम्ही ने किया सास ससुर की देखभाल तुम्ही ने की बच्चों को तुम्ही ने संभाला. और उनका काय का सपोर्ट था. बच्चे पैदा करने का काय का सपोर्ट था. पण असं म्हटलं पाहिजे बाईने कारण असं जी बाई म्हणत नाही ती बाई मग बेबंद ती बाई उच्छंकल. बाईने प्रत्येक वेळेला नवऱ्याला मान दिला तरच ती बाई खानदानी आणि घरंदाज असं आपल्याला व्यवस्थेने सांगून ठेवलंय. त्यामुळे आपण सुद्धा त्याच पद्धतीने वागायला बघतो. असं म्हणणं म्हणजे त्या बाईचं कंपोस्ट खत करणं असतं. आता तरी पण कंपोस्ट खत काही जणींना कळणार नाही. अजून सोपं करून सांगते माया हो. टीव्ही बघता की नाही तुम्ही तशा तुम्ही बिझी बाईक आहे. एवढा वेळ काढून आज आलात म्हणजे काय कमाल आहे काय. एवढं म्हणजे आज अरुंधतीचं काय झालं असेल किती टेन्शन तुम्हाला. आबोलीचं काय झालंय माय तिचं लग्न झालं का नाही किती टेन्शन आहे बरं तुम्हाला. तिकडं ती देव माणूस मध्ये ती वैरी दुश्मना अजून तिला मारतोय का काय करतोय कुणास ठाऊक. एवढं सगळं तुमचं बिझी शेड्यूल सोडून तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही लय बिझी बाईक आहे की नाही. आता या सगळ्या बिझी बायका इथं आलेल्या तुम्ही टीव्ही बघता टीव्हीवरच्या सगळ्या अवॉर्ड मालिका बघता. बघा त्या तिथंच घुसघुस करतील ना तिथंच एकमेकीच्या मागे लपतील पण त्या इकडे येऊन बसायच्या ना तिथंच घुसघुस करणार. त्या लय अवघड आहे. आणि त्या जोपर्यंत तिथं बसत नाहीत तोपर्यंत मी त्यांना बोलत राहणार. 1 तास त्या माझं बोलणं ऐकणार. आता बघा टीव्हीवरती अवॉर्ड फंक्शन चालू असतात. जी अवॉर्ड अल्फा अवॉर्ड अमका अवॉर्ड तमका अवॉर्ड अवॉर्ड तुम्ही बघता. एखादा असा इथून अँकर बोलत असतो आणि मग तो असं सांगतो जैसे कि आपको पता है कि बॉलीवुड पर पिछले 4 दशकों से बिग बी का राज है. द लाइफ अचीवमेंट अवॉर्ड गोज टू मिस्टर बिग बी. गिव्ह अ बिग हँड. आणि लोक टाळ्या वाजवतात. तिकडनं लगेच अमिताभ बच्चन अशी पांढरी धोड दाढी घेऊन पांढरी शाल अंगावर पांघरून दमदार पावलं टाकत येत असतो. इकडनं एखादा कॅमेरावाला असा कॅमेरा फिरवत असतो. पुन्हा इकडून बोलणारा अँकर म्हणतो जैसे कि आपको पता है हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है वैसे ही बिग बी की सफलता के पीछे जिनका हाथ है हम बुलाना चाहेंगे उनकी पत्नी सुश्री जया बच्चन जी को. आता कॅमेरामन अमिताभ बच्चन कडून तिकडे आता कॅमेरा फिरवणार असतो. पण होतं काय माहितीये का मध्येच अमिताभ बच्चन कडून जया बच्चन कडे कॅमेरा नेताना मध्येच 10 सेकंदासाठी का होईना कॅमेरा रेखावर जाऊन स्थिरावतो. होतं की नाही. मग आपल्याला कळतं कंपोस्ट खत म्हणजे काय आहे. बायकांचं कंपोस्ट खत करणं म्हणजे काय आहे ते मग आपल्याला कळतं. माया हो बायका ॲडजस्ट करत राहतात. बायका प्रत्येक प्रसंगाला सामोऱ्या जात राहतात. इथे तुम्ही असलेल्या बायका जेव्हा मी तुम्हाला म्हणते की तुम्ही पुढे येऊन का बसत नाही तुम्ही तिकडे का बसलेले आहात तेव्हा तुमच्या अडचणी असतात की नवरा नोकरीहून आलाय तिकडे लक्ष द्यायचंय का. एखादा बेवडा लावून बसलाय का तिकडे लक्ष द्यायचंय का. लेकरं अभ्यास करायला इतकं नाही तिकडे लक्ष द्यायचंय का. अर्ध लक्ष घराकडे अर्ध लक्ष कार्यक्रमाकडे अशी तुमची सगळीकडनं ओढाताण आणि त्या ओढाताणीतनं तुम्ही येता. पण तुमच्यासाठी शासन दरबारी काही योजना आहेत का.
अशा सगळ्या बायकांच्यासाठी जेव्हा महिला दिनाचे मोठमोठे होर्डिंग लावले जातात आणि सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी मोठमोठ्या होर्डिंगवर मोठमोठे हसरे फोटो लावतात, त्यावेळेला खरंच महिलांच्या कल्याणाच्या काही योजना राबवल्या जातात का? महिलांचे प्रश्न मुळात सोडवले जातात का? तर ते प्रश्न तसेच असतात. सगळ्यात मोठा प्रश्न महिलांचा जर काय असेल तर या सगळ्या बायकांचं सगळ्यात मोठी गोष्ट की यांच्यामध्ये सोशल अवेअरनेस आला पाहिजे, यांच्यामध्ये एका सामाजिक प्रश्नांवरती जनजागृती झाली पाहिजे, यांच्यामध्ये इक्वॅलिटीची भावना आली पाहिजे. मुलगा आणि मुलगी घरात वागवताना दोघेही सारखे आहेत ही भावना बायकांच्या मनात रुजणं जपणं जास्त गरजेचं आहे. मी मगाशी असं म्हटलं की मूल जन्माला घालायला अक्कल लागत नाही, जन्माला घातलेल्या लेकराला एक सुयोग्य भविष्य द्यायला अक्कल लागते. असं जर मी म्हणत असेल तर त्या लेकराला आपण भविष्य देऊ शकता का? तुम्हाला भविष्य देणं जमतं का? बऱ्याचदा मी बोलताना काही लोक असं म्हणतात, ताई याच्यावर बोलू नका बरं का, ताई त्याच्यावर बोलू नका बरं का, ताई तुम्ही असं बोललं पाहिजे, ताई तुम्ही तसं बोललं पाहिजे. माय मावल्या हो, तुम्ही जेवढ्या माझ्या समोर बसलेले आहात ना, जरा जरा फरक समजून घ्या. तुम्ही कधी शिकल्या सवरलेल्या चांगल्या ऑफिसर असणाऱ्या ज्या AC डब्यातनं प्रवास करणाऱ्या अशा दोन बायकांचा संवाद कधी ऐकलाय का? त्या बायका कसा संवाद करतात बघा. कुठे जाणार? अच्छा बँड्रा, काय करता? सॉफ्टवेअर इंजिनियर. मिस्टर काय करतात? कॉम्प्युटर इंजिनियर. पगार किती? इन्क्रीमेंट किती? सेविंग काय? आणि फ्लॅट कुठे घेतला? त्यांची चर्चा असते. आणि तुमची चर्चा काय असते माय? पहिला प्रश्न एकमेकींना जर दोघी भेटल्याच कधी तर, लेकरं किती आहेत माय? काय धंदा? दुसरा प्रश्न असतो पुन्हा ओळखीची असली तर, मालक आहेत का धड? आत्यानं धड नाही म्हणून तर कड लागायची वेळ आली ना सगळी, तर धडत नसते अजिबातच. माया हो, तुम्ही कशा तयार होता, तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार कसे देता, ही फार मोठी गोष्ट आहे. आपण ते संस्कार देऊ शकतो का? मग संस्कार देणं म्हणजे काय असतं? मग पुन्हा मला सांगितलं पाहिजे. तुमच्या घरात पाहुणे आल्यानंतर तुम्ही कशा वागता? आपण ज्यांच्यासोबत व्यवस्थेच्या विरोधातली लढाई कायम लढत आलोय त्यांच्या घरात पाहुणे आल्यावर त्या कशा वागतात? आपल्यातले वर्तनातले फरक काय? तुम्ही कधी फरक ते जवळून अनुभवलेत का? निरीक्षण केलेत का? उदाहरणार्थ समजा आपण कायम म्हणतो ती ब्राह्मणी विचारधारा असे तसे 3.5% वाले लोक याव तेव्हा असं आपण करत राहतो. त्यांच्या घरी जर कधी पाहुणे आले आणि तसेच वाईस वर्षा पाहुणे आपल्या घरी आले तर परिस्थिती काय असते बघा. आपल्याकडे जर पाहुणे आले तर घरातला नवरा, घरातला पुरुष माणूस हा त्या पाहुण्यांच्या सोबत बोलतोय, लेकरू आपल्या समोर रडत असतं, रिला काम करू देत नाही, धड बापाला बाहेर कोणाशी बोलू देत नाही, त्याचं किंचाळणं रडणं चालूच असतं. याच्या विरुद्ध हीच घटना आपण कायम म्हणतो ना, त्यांच्याकडचं वातावरण बघा की कसं असतंय. त्याचं कारण काय माहितीये का? हीच घटना जर त्यांच्या घरात घडली तर तिथे काय परिस्थिती असते? जर मूल बाहेर आलं तर बाप लेकराला बोलत असतो, अरे वा आमचं बाळ किती छान दिसतोय, कपडे घालून आल्यावर किती छान दिसेल बरं. पोरगं पळत आत जातं, कपडे घालतं, हसत बाहेर येतं, बापाच्या मांडीवर बसतं. ट्रीट करायची पद्धत आहे. आपण आपल्या कुटुंबातल्या आपल्या लेकरांना काय पद्धतीनं ट्रीट करतो? मी कायम म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या गाव खेड्यात जाऊन एक गोष्ट वारंवार सांगत आले की तुम्ही कधी मुस्लिम बाईला बघितलं? आमच्या ज्या मुस्लिम बहिणी असतात त्यांचं तुम्ही कधी वागणं बोलणं ऐकलंय नीट? त्या कशा वागतात, कशा बोलतात? त्यांनी जर खूप काम केलं समजा, त्या अशा वाकून झाडून काढलं त्यांनी आणि एकदम त्यांना अशी कंबर भरून आली तर त्या उठताना म्हणतील, अल्लाह. जरा काय केलं, अल्लाह गे, अल्लाह 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 गे, अल्लाह. लेकराला दूध पाजलं आणि त्याला झोपवायला लागलं ना तर तेव्हा सुद्धा त्यांचं सुरू होतं. त्या पाळणा हलवताना लेकराला सांगत असतात, अल्लाह 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 अल्लाह. संस्कार देतात त्या. आपलं कसं असतंय माय लेकरू झोपवताना? हाड 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 हाड, सगळ्या जन्माची हाड आणि सगळ्या जन्माची कुत्तरोड, कुत्र्यासारखी जिंदगी झाली पाहिजे सगळी. कसं व्हायचं बरं?
अरे म्हणता का रे येते न पेरल ते उगवते, लावताल रताळ मागताल केळे तर कशी होतील? तुम्ही जशी पेरण केली आहे तसं उगवेल. तुमच्या लेकराला तुम्ही संस्कार कसे देता ही फार मोठी गोष्ट आहे. आता काही लोक म्हणतील बरं झालं ताई तुम्ही आमच्या बायांना सांगायला लागलात, लय मिसऱ्या लावतात, बोलाच तुम्ही एकदा. अशा मिसरी लावून ना भांडे घासतील, कपडे धुतील, स्वयंपाक करतील, पण मिसरी काही थुकून देत नाही ताई, मिसरी लावल्याशिवाय ना जमत नाही. बरं झालं तुम्ही आलात त्यांची कानं टोचायला. असं जे म्हणणार आहेत ना त्यांच्याकडे आधी बघितलं पाहिजे, आधी बघितलं पाहिजे. कारण अडचण काय होते माहितीये का, तुम्ही गाव भागातल्याच आहात, तुम्ही काही अशा आबाळातनं पडलेल्या नाहीत, खेडेगावातनं चालत आणि पोटा पाण्यासाठी येऊन इथं स्थायिक झालेल्या बाया आहात. तुम्ही कधी सुताराच्या लेकराला बघितलंय? सुताराच्या लेकराला गाडीच्या चाकाभोवती धावपट्टी बसवताना आव कशी रचायची आणि चाक किती गतीत फिरवायचं शिकवावं लागत नाही. पोरगं बापाचं बघून बघून शिकते. टेलरच्या पोराला काजा गुंड्या कशा करायच्या, हातशिलाई कशी करायची शिकवावं लागत नाही. पोरगं आईबापाकडं बघून बघून शिकते. कासारणीच्या पोराला बाईचा हात हातात घेतल्याबरोबर बांगडीचा गाळा 1.5चा का 2चा शिकवावं लागत नाही. पोरगं बघून बघून शिकते. आणि ज्याच्या घरात बाप रोजच 30, 60, 90 घेऊन येते, त्याच्या घरातल्या लेकराला पाण्याची घ्यायची का बिन पाण्याची घ्यायची शिकवावं लागत नाही. पोरगं बघून बघून शिकते. तुम्ही तुमच्या मुलांना कसे घडवता हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण आपल्या मुलींना घडवतोय का व्यवस्थित? आपल्याला घडवणं जमतंय का? आपल्याला घडवता येतात का मुली? महिला सक्षमीकरण करणे म्हणजे बायका खाऊ पिऊ घालून गले लठ्ठ बनवणे असा त्याचा अर्थ होतो का? असा त्याचा अर्थ होत नाही. महिला सक्षमीकरण करणे म्हणजे बायका मेंदूने सशक्त बनवणे. महिला सक्षमीकरण करणे म्हणजे बायका विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे. आपण विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत का? आपल्याला ती सक्षमता आलेली आहे का? आणि ती सक्षमता येते कुठून? मग ती सक्षमता जर शिक्षणातून येत असेल तर शिक्षणाची सध्या काय अवस्था आहे? तर शिक्षणाची अवस्था अशी झालेली आहे की पूर्वी म्हणजे आपण 10 वर्ष भांडलो की त्यांनी डायरेक्ट 8वी पर्यंत पोरगं ढकलत न्यायचं आणि 8वीला परीक्षा घ्यायची म्हटले तोपर्यंत परीक्षाच नाही लेकराची. आपण एका प्रश्नाशी लढत होतो, त्यांनी आता दुसरा प्रश्न निर्माण केला की 7.5 वर्ष झाल्याशिवाय लेकराला ऍडमिशन नाही. 7.5 वर्षापर्यंत लेकराचं ग्रास्पिंग एज आहे 4 ते 6.5चं. 4.5 ते 6.5 या वयातलं लेकरू पटकन गोष्टी अनुकूल असतात, गोष्टी उचलतं, अनुकरण करतं, फॉलो करतं, इम्प्लिमेंट करतं. त्याच्यामध्ये त्याचा मेंदू तितका तल्लक असतो. नेमकं त्याच काळामध्ये श्रीमंता घरची लेकरं मोठमोठ्या शाळांमध्ये KG, UKG, LKG, काय सिनियर KG, ज्युनियर KG हे सगळं करत राहतात. गोरगरिबाच्या लेकरांना हे लाड परवडत नाहीत. 7.5व्या वर्षी लेकरू शाळेत जाणार म्हटल्यावर ते शिकेल कधी? ते लढायला कसं काय शिकेल? बरं, आपल्यातल्या काही बायका प्रयत्न पण करतात LKG, UKGला टाकायच्या, पण आपली ऐपत ज्या शाळेत असते आपण त्याच शाळेत टाकू शकतो. गव्हर्नमेंट एकीकडे सांगते की आम्ही गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत ना, मनपाच्या शाळा आहेत, मग कल्याण डोंबिवली मनपाची शाळा असते, मुंबई मनपाची शाळा असते आणि या शाळेबद्दल फार असं तावातावानं त्याचे शिक्षण सभापती पण असतात, शिक्षण मंत्री पण असतात. माय मावल्यांनो, जरा तुमच्या बुद्धीला ताण द्या, इडियट बॉक्समधून तुमचं डोकं काढा. तुमच्या घरात जो TV नावाचा जो इडियट बॉक्स लावलेला आहे ना त्यातनं जरा डोकं बाजूला काढा. आजूबाजूच्या जगाकडे झापडं काढून बघा आणि झापडं काढून बघून जरा विचार करा की तुमच्या आजूबाजूला ज्या म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहेत, ज्या पालिकेच्या शाळा आहेत, पालिकेच्या शाळेत शिकवणारे जे शिक्षक आहेत या शिक्षकांची लेकरं तरी त्या पालिकेच्या शाळेत शिकतात का? तर पालिकेच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाची लेकरं ही एका महागड्या शाळेमध्ये शिकतात. पालिकेमध्ये निवडून जाणारे जे लोकप्रतिनिधी आहेत यांची लेकरं सुद्धा पालिकेच्या शाळेत शिकत नाहीत, ती एका महागड्या शाळेमध्ये शिकतात. आणि पालिकेच्या शाळेत कोण? आपली गोरगरिबाची लेकरं. म्हणजे
पालिकेच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा अत्यंत निकृष्ट आहे, अत्यंत खालावलेला आहे. तो दर्जा चांगला असता तर पालिकेचा लोकप्रतिनिधी, पालिकेचा शिक्षक, पालिकेचा अधिकारी यांची लेकरं त्या शाळेत गेली असती. पण ती त्या शाळेत जात नाहीत. त्या शाळेत ती ज्या अर्थी जात नाही त्या अर्थी त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावलेला आहे. पण आपण त्याच्यावर कधीच बोलत नाही. आपल्याला बोलायची सवयच नाहीये त्याच्यावर. आपले प्रश्न इतके वेगळे असतात ना. आता मनपाचं इलेक्शन आहे, आता आपल्या मनपाच्या इलेक्शन मधले आपले प्रश्न फार वेगळे असतात. अय माय मावल्या हो, आपले प्रश्न इतके वेगळे आहेत की नाही. काय असतंय आपल्यामध्ये इलेक्शनच्या वेळेला, ते कुठलेही असो, ते लोकसभेचं लागो, विधानसभेचं लागो, मनपाचं लागो, कुठलंही लागो, आपल्याकडे काही ठरलेल्या मुद्द्यावर लोक बोलत राहतात. ठरलेले मुद्दे म्हणजे असा नेता येतो, मतं मागायला येतो, प्रचार सभा घेतो आणि मग आपली माणसं सांगत असतात, साहेब आम्हाला काही नको, हा इंडिव्हिज्युअली आम्हाला काहीच नको साहेब, आम्ही आमच्या घरचे राजे आहेत, खाऊन पिऊन सुखी आहेत. मग आपल्याला फक्त इथे एक पुतळा बसवायचा आहे, बाकी काही नाही करायचं. पुतळा बसवला की झालं. खायला पुतळा बसवतोस तू? अरे पण तिथे पुतळा बसून किंवा चौका चौकाला, रस्त्या रस्त्याला महापुरुषांचे नाव देण्यासाठीच्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या किती, त्या मागण्यांमध्ये खरंच अर्थ आहे का? कारण महापुरुषांचे पुतळे बसवण्यापेक्षा किंवा महापुरुषांची नावं चौकाला रस्त्याला देण्यापेक्षा आणि अशा भावनिक चळवळींचं राजकारण करण्यापेक्षा, रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांच्या रस्त्यावर चालणे जास्त गरजेचे आहे. याच्यावर कधी आपण विचार करतो? सगळे भावनिक चळवळीचं राजकारण चाललं, सगळे भावनिक विषय आपल्याला. मग काय म्हणतात लोक, साहेब आम्हाला काही नको बरं का, इंडिव्हिज्युअल आपल्याला काहीच नको. हे आमच्या मंदिराचा जरा कळस पाहिजे, मंदिराला कळस चढला पाहिजे का साहेब? हे का खाली आमचं जागृत देवस्थान आहे आणि पावसाळ्यात असं टप 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 छत गळतो साहेब, देव भिजतात. अरे वा, अरे देवानंच पाऊस तयार केला, देवानं पाऊस तयार केला, देव भिजतोय, कशाला तू चिंता करतोय? देव आपली चिंता करेल, आपण देवाची चिंता करण्या इतके थोडीच मोठे झालो. देव करेल की चिंता? अरे देवानं करंगळीवर काहीतरी डोंगर उचलला होता म्हणून सगळ्यांचं पावसापासून रक्षण केलं होतं. तू कशाला कळसाची चिंता करतोयस? मागतोय काय तर कळस. काय मागता? साहेब आपल्याला काही नको बरं का, हा इंडिव्हिज्युअली मागत नाही साहेब, पण साहेब स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल तेवढा गरजेचा आहे. स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल कशाला पाहिजे? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल खरंच गरजेचं वाटतं तुम्हाला? अरे दादा हो, जे बाहेर आहे त्याला तिथं मध्ये जाऊ वाटत नाही, जे मध्ये गेलेलं आहे ते कधीच बाहेर येऊ शकत नाही. तुमच्या कंपाऊंड वॉलचा उपयोग कशाला आहे? त्याचा काही उपयोग? माया हो, तुम्हाला खरंच काही मागायचं असेल ना, हे असले थातूर मातूर गोष्टी सोडून द्या. आमच्या नळाला पाणी येत नाही, इकडनं रस्ताच नाही, तिकडनं लाईटच नाही, हे सोडून द्या. आता तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमच्या लोकप्रतिनिधींशी तुम्ही बोललं पाहिजे, तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठल्याही निवडणुकीत आम्ही लोकप्रतिनिधींना काही मागितलं पाहिजे, तर मागताना त्यांना एकच मागा, ते कुठल्याही पक्षाचे असोत आणि ते कुणीही असोत, ते राष्ट्रवादीचे असोत नाही, ते शिवसेनेचे असोत नाही, ते अजून कोणाचे असोत, ते कुठल्याही पक्षाचे असू देत. मागताना त्यांना एकच मागा, साहेब तुमची लेकरं ज्या शाळेमध्ये ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतात ना, त्या शाळेत त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळणार आहे का? बोला. बाकी थातूर मातूर गप्पा नकात मारू, इमोशनल राजकारण बंद करा दादा हो. माया हो, ते इमोशनल बंद करा. माय ह्याला बघितलं की बाबासाहेबच दिसतोय, बंद करा. ह्या सगळ्या माय ह्यांना बघितलं की नुसतं असं बाबासाहेबच बघितल्यासारखं वाटतंय. बाबासाहेब आता होणे नाही. बाबासाहेब जगवायचे असतील तर बाबासाहेबांचा विचार आपल्या लेकरांमध्ये आपण रुजवू शकतो का, ते जास्त महत्त्वाचे आहे. बाबासाहेब त्या अर्थाने जिवंत राहतील. आपल्या घराघरातल्या प्रत्येक लेकरामध्ये जर आपण बाबासाहेब रुजवायला गेलो तर बाबासाहेब जिवंत राहतील. आपण कुठल्या युगात आहोत? महिला आयोग आपण सारखं म्हणतोय, ओय महिला हॅपी विमेन्स डे, उद्या होत येईल सगळ्यांना हॅपी विमेन्स डे म्हणताना. माझं भाषण झाल्यावर तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कुणाला हॅपी विमेन्स डे, म्हणलंच नाही पाहिजे, विचारच केला पाहिजे. हॅपी विमेन्स डे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त महिला अत्याचाराची प्रकरणं कुठल्या जात समुदायात होतात? तर ती अल्पसंख्य आणि अनुसूचित जाती जमातीच्या महिलांबद्दल होतात. मग ते खैरलांजी असो किंवा अगदी हाथरस असो, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये
जेव्हापासून प्रकरण घडतात, आपण जर त्याचे सर्वे केले तर महिलांवरती बलात्कार होणं, महिलांची नग्न धिंड काढणं, महिलांची विटंबना होणं, महिलांची छेड काढणं किंवा महिलांची कुठलीही हॅरेसमेंट होणं, अशा केसेसचं जर प्रमाण बघितलं तर ते प्रमाण कुठलं आहे? तर ते प्रमाण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मायनॉरिटीज मधलं सगळ्यात जास्त आहे. असं असताना सुद्धा भारतातला आणि महाराष्ट्रातला जर एकूण रेशो बघितला आतापर्यंतचा, तर केंद्रातल्या महिला आयोगाचा जरी विचार केला आणि राज्यातल्या अगदी महिला आयोग स्थापन झाल्यापासून ते आत्ताच्या तारखेपर्यंतच्या एकदाही महिला आयोगाची अध्यक्षा अनुसूचित जाती जमातीतली होत नाही. हा जातीवाद पहिल्यांदा विचार करा, हे जास्त महत्वाचं आहे. महिला आयोगाची जागा ही गुळाच्या गणपतीसारखी वापरली जाते. महिला आयोग हा ठरवून एकमेकांची राजकीय जिरवण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. तो खऱ्या अर्थाने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मधल्या बायकांना न्याय देण्यासाठी नसतोच कधी, याच्यावर आपण बोलतच नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एकमेकींना व्हॉट्सअपवर शुभेच्छा, गुलाबाची फुलं आणि चॉकलेट फॉरवर्ड करण्यापेक्षा, कॉपी पेस्ट करण्यापेक्षा महिला आयोगाचा अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीतला का नाही, याची विचारणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल यांना प्रत्येक बाईने केली पाहिजे. आपापल्या सोशल मीडियाच्या पेजवरून केली पाहिजे. हॅशटॅगचे ट्रेंड चालवले पाहिजे. तर तुमच्या मनात खऱ्या अर्थानं जागृती निर्माण झाली. मोकार बोलायला काय लागले, मोकार रेटायला काय लागले उगाच? हा प्रश्न काय ते आपले कळले पाहिजेत ना. जर इथे महिला आयोग हा नुसता गुळाचा गणपती बसून असतो आणि तो एक चकार शब्द काढत नाही, तो महिला आयोग कंगना राणावतला चिमटा नुसतं बोललं तरी त्यांना अशा भावना दुखावतात, नुसतं बोललो तरी भावना दुखावतात. कुठल्या तरी एखाद्या चित्रपटातला सीन असतो, कुठला तो पद्मावत चित्रपट, आणि अख्खी करणी सेना व्हायब्रंट होते. चित्रपटातल्या 5 सेकंदाच्या सीन मध्ये महिलेचे चित्र वेगळे दाखवले आहे असे म्हणत आक्रमक होणारी करणी सेना हाथरस मध्ये अख्खी बाई, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं, त्यावर मात्र कुणी चकार शब्द बोलत नाही. तुमच्या डोक्यात घुसतंय का? इडियट बॉक्स मधून निघून या सगळ्या प्रकरणांकडे तुम्ही कधी बघता का? तीच सगळी प्रकरणं अगदी महाराष्ट्रातही लावून बघा. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याच पक्षाचा चष्मा लावायची गरज नाही. याच्यासाठी चष्माच लावायचा असेल तर फार तर भारतीय संविधानाचा चष्मा लावा, कळेल तुम्हाला की काय सध्या परिस्थिती आहे आणि काय नाही. तुमच्यापैकी ज्या प्रत्येक जणी म्हणतात की नाही, माय औंधाच्या जयंतीला असली साडी घ्यायची बरं का, औंधाच्या जयंतीला असं करायचंय बरं का. आणि का करायची जयंती? करायची कशासाठी मुळात जयंती? बाबासाहेबाची जयंती करायची म्हणजे काय मजा, काय बाबासाहेबाची जयंती. अरे पण का करायची? काय गरज आहे बाबासाहेबांची जयंती करायची? कुणी सांगितलंय बाबासाहेबांची जयंती करायला? तर कुणीतरी उठतो आणि म्हणतो, आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिलाय, आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार ज्या मुक्तिदात्याने दिलाय त्याचा जन्मोत्सव आम्ही मोठ्या जल्लोषात करणार. वा चांगली गोष्ट आहे. मग मुक्तिदात्याचा जर तुम्हाला इतका जल्लोष करायचा आहे तर माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला म्हणजे नेमकं काय केलं? तर कायदा लिहिला ना, बाबासाहेबांनी कायदा लिहिला. हो का? किती कायदे माहिती आहेत? मी म्हणणाऱ्या महिला नेत्या, मी म्हणणाऱ्या महिला ज्या अग्रेसर असतात, म्हणजे अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागडी साडी नेसून, स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल लावून, टांझानियाची टिकली माथ्यावर लावून, नायजेरून आणले लिपस्टिक ओठावर चिकटवून, ब्राझीलच्या उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तच्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून ज्या बाया मिरवतात ना, त्याच्यातल्या किती बायकांना हे माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी नेमके कोणते कायदे केले, आमच्यासाठी काय अधिकार दिले? कित्येक अशा बायका आहेत ज्या ऑफिसमध्ये जाताना एकमेकींशी बोलताना सांगतात, अय्या मी ना यंदानं 14 आणि 15 तारखेला ना फार छान म्हणजे विकेंडची ट्रिप काढली आहे. का ग? अगं ते त्यांचं काहीतरी आहे ना, मग जोडून सुट्ट्या आल्या. त्यांचं काहीतरी आहे, हिचं काहीच नाहीये, त्यांचं काहीतरी आहे. आपल्या शेजारची आपली कलीग जेव्हा त्यांचं काहीतरी आहे असं म्हणते, त्यावेळेला तिला न चिडता त्यांचं आणि आपलं
असं वेगळं वेगळं काहीच नाही. तर बाई म्हणून तुझा आणि माझा जगण्याचा धर्म, बाई म्हणून तुझी आणि माझी वेदना एकाच मुक्तिदात्याला कळली आणि त्याने त्या वेदनेतनं आपली सोडवणूक केली असं सांगत तिला आपण तो कायदा सांगितलाय का? ते गरजेचं आहे. जागतिक महिला दिवस आम्हाला जास्त महत्वाचा का गरजेचा आहे माहितीये का माया हो? 8 मार्चच्या दिवशी जेव्हा परदेशात मत देण्यासाठी बाईला अधिकार नव्हता, पुरुषांनाच अधिकार होता आणि बायकांना हा अधिकार मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष झगडा करायला लावला. बायकांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला, नंतर त्यांना अधिकार मिळाला. भारतात मात्र तो अधिकार कुठल्याही संघर्षाशिवाय बाबासाहेब एका पेनासरशी आपल्याला देतात. ही जास्त मोठी गोष्ट आहे. आता तो मताचा अधिकार आपण फारच सजगपणे बजावला पाहिजे, हे की नाही? दुसरी गोष्ट, तुम्हाला 498 कळतं का? तुम्हाला 125 कळतं का? तुम्हाला 354 कळतं का? तुम्हाला 376 कळतं का? तुम्हाला विशाखा गाईडलाईन कळते का? हे कळत असेल तर तुम्ही उद्या हॅपी विमेन्स डे एकमेकींना म्हटलं पाहिजे. हे कळत नसेल तर हॅपी विमेन्स डे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला तुमचे संरक्षण करणारे कायदे मुळात माहिती आहेत का? कित्येक बायकांना ते कायदेच माहिती नसतात. उदाहरणार्थ, एखादी बाई पोलीस स्टेशनमध्ये जाते, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती पोलीस स्टेशनमधल्या त्या पीआयला सांगत असते, साहेब मला वाचवा. काय झालं? साहेब लय घरी त्रास चालू आहे, सासू नुसती घालून पाडून बोलती साहेब, सारखी नणंद शिव्या देत असते, नवरा तर उठसूट मारतच असतो. आज तर कहर झाला साहेब. काय झालं? आज दिराने असा हा लात घातली, आज ढकललं. सासूने अंगावर रॉकेल टाकलं, नंदेने अशी खिडकीतनं अंगावर पेटी काढी टाकली साहेब. नवरा नुसताच बघत होता, कसा तरी जीव वाचून आले, साहेब मला वाचवा. काय झालं पाहिजे याच्यामध्ये? जेव्हा असं सगळं वर्णन येतं तेव्हा खरं तर पोलिसांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस नोंदवली पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्सची केस नोंदवली जाते का आपल्याकडे? मागच्या आठवड्यात मला वाटतं शिल्पा, मी एक प्रकरण तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमच्याच कल्याणमधलं. शिकल्या सवरलेली पोरगी पुण्यापर्यंत तिथपर्यंत रात्रभर प्रवास करून माऊली आली. लाथा बुक्क्यानी सासूने आणि नवऱ्याने मारलं. जॉब करणाऱ्या पोरीला, दिवसाकाठी 2-4 हजार रुपये पार्लरमध्ये कमवणाऱ्या शिकल्या सवरलेल्या पोरीला एवढं मारून मारून काढलं त्या दोघांनी मिळून, आणि ती पोरगी रात्रभर उपाशी तापाशी पुण्यापर्यंत आली. पण तिला हे माहितीच नाहीये आणि ती सांगते की ताई मी पोलीस स्टेशनला गेले होते आणि एवढा मला कागद लिहून दिलाय. कुठलं पोलीस स्टेशन होतं ते? कोळसेवाडी पोलीस स्टेशन. कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तिला फक्त एक चिठ्ठी लिहून दिली. मी चिठ्ठी बघितली, चिठ्ठी FIR नव्हतीच, चिठ्ठी साधी होती. ती काय झालं नेमकं होतं काय? असं जेव्हा प्रकरण घेऊन एखादी बाई पोलीस स्टेशनला जाते तेव्हा पोलीस काय करतात? पोलीस हे बोलव रे, बोलव तिच्या, कोण आहे तिचा नवरा, कोण आहे धीर, कोण आहे, बोलव त्यांना. जात चल बुलाव होतं, फोनाफोनी केली जाते, बोलावलं जातं. लगेच नवरा धीर तयारीतच असतात. कुणातरी एखाद्या पुढाऱ्याला फोन करतात, पुढारी त्यांच्यासोबत जातो. पुढारी लगेच ठाणे अंमलदाराला, तपाशी अंमलदाराला सांगतो, साहेब जरा चहा घ्यायला या, जरा चहा घ्यायला. हा कसला चहा पाजवतो कुणास ठाऊक. चहा पिला की तपाशी अंमलदाराला चेवत चढतो. तपाशी अंमलदार येतो आणि सांगतो, अरे बाईवर हात उचलतो, चरबी आली तुला, मात चढलाय, फटके देऊ का साल्या? बाईवर हात उचलतो का तू साल्या? तो सांगत राहतो. आणि होतं काय? चाल तो सांगतो, साहेब माफ करा, बाग पुढच्या वेळेला तक्रार येता कामा नये, निघ आता इथून. बाईला वाटतं ह्यालाच न्याय म्हणतात काय की, बाईला वाटतं आपली तक्रारच ऐकली काय की. मुळात असं काहीच झालेलं नसतं. मुळात तपाशी अंमलदाराला चहा पाजतानाच काहीतरी गुट्टी पाजलेली असते. तपाशी अंमलदार काहीच बोलत नाही, फक्त एक साधी NC नॉन कॉग्निजेबल होते. बाई घरी येते. पुढच्या वेळेला अशीच घटना घडते. या वेळेला मात्र म्हणजे जे तिने वर्णन केलं की साहेब मला अशी दिरानं लाट घातली, आत ढकललं, सासूनं रॉकेल अंगावर टाकलं, नंदेनं खिडकीतनं अंगावर पेट्टी माचीस टाकली, नवरा नुसताच बघत होता. या वेळेला लेक माता सांगायला पोलीस स्टेशनला पोहोचूच शकत नाही, ती जळून खाक होते. प्रकरण उभं राहतं. कोर्टामध्ये जर वकील इमानदार असेल, मी शब्द फारच काळजीपूर्वक वापरते, जर वकील इमानदार असेल आणि त्याने जर या सगळ्या गोष्टी जर वर काढल्या
तर मग तो सांगू शकतो की अशा पद्धतीने आधीसुद्धा घटना घडली होती. संबंधित महिलेची तक्रार जर पोलिसांनी नोंदवून घेतली असती आणि तेव्हाच जर या आरोपींना जर पाबंदी आणली असती तर कदाचित आज मयत झालेली स्त्री जिवंत राहिली असती. या स्त्रीच्या खुनामध्ये जितका जबाबदार तिचा नवरा, सासू, नणंद, दीर आहेत, तितकेच जबाबदार पोलीस स्टेशनचे हे कर्मचारी सुद्धा आहेत, ज्यांनी कर्तव्यात कसूर केली. यांना को वॉरंटोनुसार यांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे. पण हे कधी होऊ शकतं? वकील शिकलेली असेल तर. बाई कधी करू शकते हे सगळं? बाई शिकलेली असेल तर. 498 कलम 498 नुसार मी तुला इंगा दाखवू शकते हे म्हणण्याची ताकद बाईमध्ये कधी येईल? जर तिला 498चा कायदा माहिती असेल तर. 125चा कायदा बाईला माहिती असला पाहिजे. काय असतो 125चा कायदा? पोटगी मागण्याचा, आहे की नाही? पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही. त्याच्यात फक्त 2 अपवाद सांगितलेत. एक, जर पहिली पत्नी वेड लागला असेल किंवा पहिली पत्नी नवऱ्याचा संसार करायला शारीरिक मानसिक अर्थाने समर्थ नसेल तर दुसरे लग्न होऊ शकते. थोडक्यात काय, राधिका हयात असेपर्यंत शनायाला घरात आणता येणार नाही, एवढं क्लिअर आहे ते. आणि तरीही जर कोणी शनायाला घरात आणणार असेल तर काय, आणि त्याच्यात समजा जर ती जर तक्रार केली 125 केली तर 125 नुसार तिला पोटगी दिली गेली पाहिजे. आपल्यातल्या किती बायकांना हे कायदे कळतात? आपल्याला हा कायदाच माहीत नाहीये. काही बायकांचं असं असतं, नाही ताई पण आमचं लग्न लव्ह मॅरेज झालं त्याने नंतर फसवलं. एक लक्षात घ्या, बॉम्बे मॅरेज ॲक्टचा कायदा सांगतो तुम्ही कुठल्याही पद्धतीचं लग्न करा, कुठल्याही पद्धतीचं. तुम्ही ते बौद्ध पद्धतीने करा, मुस्लिम पद्धतीने करा, हिंदू पद्धतीने करा, नोंदणी पद्धतीने करा, तुमच्या लग्नाचे 2 साक्षीदार असतील तर तुमचं लग्न ग्राह्य धरलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला कोर्टात त्याला खेचता येते. आता इथले गडी म्हणतील ताई तुम्ही आमची वाटच लावायची ठरवली आहे का? तुम्ही एवढ्या बाया जर पेटवून गेलात तर ह्या आता दिवसा ढवळ्यात अंगावर येतात आमच्या. माया हो, हे नीट लक्षात घ्या की तुम्हाला कायदे माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी काम करत असाल, कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला त्रास होत असेल, आणि असा त्रास बऱ्याचदा बायका बोलून दाखवू शकत नाहीत, भीती असते. कधी आपल्यालाच कुणी नाव बोट ठेवेल का? आपलीच बदनामी करतील का? बाईचीच चूक आहे असं जनरली म्हटलं जातं. मग बाईलाच नाव बोट ठेवलं जाईल का? बाईलाच म्हटलं जाईल का की नाही तुझं चुकलेलं आहे? किंवा कधी त्याची फार चर्चा झाली, सासू सासऱ्यांना कळलं, सासर घरच्यांना कळलं आणि त्यांनी जर आपल्या नानच उठलं तर? त्यामुळे बाई तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहते. बाई तोंडातनं चकार शब्द काढत नाही. तिला घराचा संसाराचा गाडा चालवायचा असतो. ती काम सोडून घरातही बसू शकत नाही आणि कामाच्या ठिकाणी गेल्यावर तिला प्रचंड हॅरॅसमेंटलाही तोंड द्यावं लागतं. अशा वेळेला विशाखा गाईडलाईन सारखा एक कायदा आहे. हा कायदा तुम्हाला माहिती आहे का की कामाच्या ठिकाणी जर एखादा पुरुष आपल्याला त्रास देत असेल, मग त्रासाचं वर्णन काय? समजा कामाच्या ठिकाणी एखादा पुरुष तुम्हाला अश्लील चाळे करत असेल, खुणावत असेल, शारीरिक जाणीवपूर्वक त्रास देत असेल, मानसिक त्रास देत असेल, तुम्हाला बघून कुठलं तरी वल्गर म्युझिक वाजवत असेल, घाणेरडी गाणी लावली जात असतील, तुमच्यासमोर घाणेरडे चित्र असणारं मॅगझिन दाखवलं जात असेल, अशी कुठलीही कृती ज्यामुळे तुम्हाला संकोच वाटेल, तुम्हाला लज्जा निर्माण होईल, तुमच्या मनामध्ये एक प्रचंड शरम निर्माण होईल, अशी कुठलीही कृती तुम्ही काम करता त्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये किंवा तुमच्या बरोबरीच्या त्या माणसाकडून घडत असेल आणि त्याची चर्चा बाहेर तर झाली नाही पाहिजे पण त्याला शिक्षा सुद्धा झाली पाहिजे असं वाटत असेल तुम्हाला, तर विशाखा गाईडलाईन असा एक आपल्याकडे कायदा आहे की विशाखा गाईडलाईननुसार तुम्ही त्याची ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. जी कंप्लेंट फक्त तुम्हाला आणि त्यांनाच माहिती असेल. माहिती असलं पाहिजे ना, नुसतं कायदा आमच्याच बापानं लिहिलाय. अबे वाच रे, वाच कायद्यात काय ते वाच. वाचशील कायदा तर तू वाचशील ना, कायदाच वाचलं नाही तर काय करायचं? वाचायला पाहिजे ना. आपल्याला कळलं पाहिजे की विशाखा गाईडलाईन काय, 354 काय कळलं पाहिजे. महिलांचा विनयभंग, महिलांची छेडछाड
हे काय प्रकरण आहे, त्याच्यासाठी कुठलं कलम वापरलं जातं. बऱ्याचदा आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो, आपल्या लेकीला त्रास होतोय, आपल्या बहिणीला त्रास होतोय, आपल्या मैत्रिणीला त्रास होतोय, आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीस काहीतरी थातूर मातूर उत्तरं देऊन एनसी करून आपल्याला पिटाळून देतात. पण तिथे 354 दाखल होणं गरजेचं आहे. जो कॉग्निजेबल ऑफेन्स आहे ती 354 दाखल झाली आहे का नाही हे आपल्याला माहिती पाहिजे, की FIR मध्ये कलम 354 लिहिलंय का, ते जास्त गरजेचं आहे. हे कधी कळेल माय, हे कधी कळेल आपल्याला? हे तेव्हा कळेल जेव्हा आपले डोके इडियट बॉक्समधून बाहेर आलेले असेल. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा आपल्याला काय ते काहीतरी ढोलीडा काहीतरी झालं होतं. मी येड्यासारखीच बघायला लागले, काय हे ढोलीडा काय प्रकरण आहे, मला काही माहिती नव्हतं. मला जरा आश्चर्य वाटलं. आपलं डोकं सगळं त्याच्यातच नाही, आपलं सगळं जनरल नॉलेज तिथंच अडकलेलं. आपल्याला वेगळं कळलं पाहिजे. म्हणजे तुमच्या जगण्याशी संबंधित गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का, तर तुमचं सक्षमीकरण झालंय. लक्षात घ्या माया हो. नुसतेच मॅचिंग साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग बक्कल, मॅचिंग क्लच, मॅचिंग पर्स, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग चप्पल, याला महिला सक्षमीकरण म्हणत नाहीत. कपडे कट करणे, केस कट करणे, नको ते कटकट करून नको त्या कटकटी वाढवणे, याला सुद्धा महिला सक्षमीकरण म्हणत नाही. याचा अर्थ कुणी काय कपडे वापरावे किंवा कुणीचे केस वापरावे यावर माझा आक्षेप मुळीच नाही. माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की आपण जे कॅरी करतो आपल्याला सक्षमपणे ते जस्टिफाय करता येतं का, आपल्याला त्याच्याबद्दल ठामपणे बोलता येतं का. म्हणजे काल परवा जी घटना घडली कर्नाटकमध्ये हिजाबवरून, की एक मुलगी कॉलेजच्या त्या आवारामध्ये आहे आणि 100-200 पोरं तिला जेव्हा घेराव घालतात आणि जय श्रीरामचे नारे देतात, तर बघणाऱ्या कुणाही ज्याला लेक आहे त्या कुणाचंही काळीज हेलावतं की अरे बापरे, ही घटना जर आपल्या लेकीसोबत घडली तर काय करायचं. भीती वाटते आपल्याला. मग काही लोक सांगतात अरे बापरे, पण ती जय संविधान म्हटलीच नाही, ती अल्लाहू अकबर म्हटली. एक लक्षात घ्या राजे हो, तिने काय म्हटलं यापेक्षा प्रसंग काय घडला हे जास्त महत्त्वाचं. एखाद्या मुलीला मुळात अशा पद्धतीने तिची छेड काढणं हाच मोठा गुन्हा आहे. दुसरी गोष्ट, तिने काय घालावं काय न घालावं याच्यासाठी तिला कॉन्स्टिट्युशनल राईट मिळालेला आहे. तिसरी गोष्ट, जे लोक म्हणतात की धर्मनिरपेक्षता असली पाहिजे आणि शाळेत धर्म आणू नये, त्यात आपली काही चळवळीतली आहेत जे म्हणतात की शाळेत धर्म कशाला आणायचा. त्यांनी हे नीट समजून घ्यावं. शाळेत धर्म ऑलरेडी घुसलेला आहे. शाळेत धर्म इतका आधीपासून आहे, मुळात तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलात. आपलं लेकरू जेव्हा शिकतं ना इयत्ता पहिलीला, तिथूनच त्याच्या धर्माला सुरुवात होते. जेव्हा आपल्याकडे शिक्षण मंत्री शपथ घेतो, तो शपथ घेतानाच मुळात यज्ञ करून शपथ घेतो. आपल्याकडे इलेक्शनचा फॉर्म भरतानाच मुळात पूजा पाठ करून फॉर्म भरले जातात. धर्म तिथून सुरू होतो. शाळेचं बांधकाम करताना नारळ फोडून यज्ञ करून भूमिपूजन करून बांधकाम सुरू केलं जातं. धर्म तिथूनच सुरू झालेला असतो. जे लोक म्हणतात की शाळेत धर्म आणू नये, मुळात शाळेत धर्म आणू नये म्हणणारे माणसं याच्याकडे दुर्लक्ष करतात की इयत्ता पहिलीपासून लेकरांना शिकवताना ग गणपतीचा भ भटजीचा यज्ञाचा शिकवलं जातं, तिथेच धर्म रुजलेला असतो. याचा अर्थ ग गणपतीचा भ भटजीचा म्हणावा की न म्हणावा, म्हणू द्या ना. पण जर तुम्ही जर ग गणपतीचा भ भटजीचा म्हणत असाल ना, तर त्याच्या सोबतच प पैगंबराचा, म महावीराचा, य येशूचा, त तुकोबारायाचा हे सुद्धा म्हटलं गेलं पाहिजे, हेच कळू द्या. आमच्या ज्या सगळ्या बायका ज्यांच्याकडे फार ज्यांना नाद आहे की नाही, आपल्या नवऱ्याला सांगतात बघा व आपलं लेकरू मम्मी मम्मी म्हणायले बघा, आणि पप्पा पप्पा म्हणायले, ते पप्पा पप्पा मम्मी मम्मी म्हणायले असं ज्यांना वाटतं की नाही, त्यांनी जरा नीट समजून घ्यायचं. माया हो, तुम्ही लेकराला शाळेत घालता आणि साधारणतः जुलै ऑगस्टच्या काळात तुमच्या लेकराच्या दप्तरात एक छोटीशी चिठ्ठी येते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं, टुमारो इज द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ लॉर्ड कृष्णा, so we are going to celebrate Krishna Janmashtami, Dahihandi. So please send your child in the costume of Lord Krishna and Lord Radha. बाईला वाचायला येत नाही इंग्रजी. बाई कुणाच्या तरी शेजारच्या लेकराला बोलवून घेते आणि त्याला सांगते वाचून दाखव पिंट्या, काय लिहिलंय. पिंट्या सांगते उद्या दहीहंडीचा दिवस आहे, तुमच्या लेकराला कृष्णाच्या आणि राधाच्या कपड्यात पाठवा म्हणले. तो बाईकडे पैसे नसले तरी बाई उसनं पासनं करते, उदार पदार जीवाला आधार करते. बाई कुठून तरी जाते, त्या लेकराला काय त्या घागरावडणी काहीतरी आणते, ते पोरगा असेल तर त्याला काय ते मोराचं पक, ती पाईप बीप सगळं करून देते. ते लेकरू जाते शाळेत. पण ती बाई
जी घरात फुले, शाहू, आंबेडकरांच्या प्रतिमा ठेवते, ती बाई जी उठता बसता पुरोगामी आणि सुधारणावादी चर्चा ऐकते, ती बाई जी जयंतीत नटून थटून सगळ्यात समोर असते, ती बाई जेव्हा आपल्या लेकराला शाळेत पाठवते ना त्या सगळ्या विषयात, तेव्हा असं कधीतरी त्या मास्तरांना विचारते का, गुरुजी आज दहीहंडी म्हणून काल तुम्ही आमच्या लेकराच्या दप्तरात चिठ्ठी पाठवली की उद्या दहीहंडी आहे, तुमच्या लेकराला या पोशाखात पाठवा. हरकत नाही गुरुजी, आम्ही धर्मनिरपेक्षता मानणारे लोक आहोत, पाठवलं आम्ही लेकरू तुमच्याकडं. पण गुरुजी जशी चिठ्ठी तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी पाठवली ना, तशी चिठ्ठी तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या 2 दिवस आधी पाठवणार का, की उद्या आंबेडकर जयंती आहे आणि कृपा करून तुमच्या लेकराला बाबासाहेबांच्या पोशाखात पाठवा? तर माया हो, तुम्ही सजग आहात का याचा विचार केला जाईल. तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. मी वारंवार तुमच्याचकडे का हात करते, यांच्याकडे का करत नाहीये? कारण 0 ते 14 वयोगटातलं मूल अधिकाधिक आईच्या पदराखाली वाढतं. आपल्या आईला ते फॉलो करत असतं. आई जशी आहे तसं मूल वाढत राहतं. म्हणून तर आपल्याकडे म्हटलं ना, माय शेत तशी पाती आहे ना आजी तशी नाती, आहे की नाही? आपल्याकडे म्हणीच आलं की नाही माय त्याच्यावरून. बाप तसा बेटा आणि भिकार तसा लोटा, अशी बी एक म्हण आहे बरं का, ती सोडा, त्याच्याकडे पुण्या जाते मी. आता माया हो, हे नीट समजून घ्या की आपल्याला आपल्या मुलीला घडवायचंय तर आपण ते घडवू शकतो का? आपल्या मुलीला ते कणखर बनवता येतं का? मग हॅपी विमेन्स डे कधी म्हणू शकू? हॅपी कधी हो आम्ही? हॅपी होणे, आनंदी होणे. आनंदी व्हाल तुम्ही? अरे इथे इतक्या काही घटना घडत आहेत, रोज उठून एक नवी घटना ऐकायला मिळते. रोज उठून आम्हाला खून, बलात्कार आणि या सगळ्या घटना बघायला मिळतात की आमची पोरगी आरक्षणातनं समजा तिची एखादी मेडिकलची सीट मिळाली जरी, तरी आम्ही राहायला टिटवाळ्यात, राहायला आंबिवलीत, राहायला मोहन्यामध्ये, आणि लेकरू आमचं शिकायला बांद्रा कलिनाकडे जाणार आहे. आरक्षणातनं त्याला सीट मिळाली, त्याला पास पण मिळाला, सगळं झालं, पण लेकराला जाताना लोकलमध्ये संरक्षणाचं काय? आरक्षण इतकं संरक्षण महत्वाचं आहे ना. मग आमचं लेकरू सुरक्षित राहू शकतं का? आम्ही आमच्या लेकराला प्रोटेक्ट करू शकतो का? आम्हाला प्रोटेक्शन देता येतं का? मग प्रोटेक्शन कसं द्यायचं? मग 24 तास आम्ही आमच्या लेकरासोबत राहू शकतो का? नाही राहू शकत. मग आमच्या लेकराला आम्हाला विचार त्याला करायला, सशक्तपणे विचार करायला आम्ही शिकवू शकू का? सशक्तपणे विचार करायला शिकवलं गेलं पाहिजे. कसं? बघा, साधं उदाहरण आहे. आपल्याकडे लग्न, जुनी लग्न तुम्हाला माहिती आहेत, एक 25-30 वर्षापूर्वीची लग्न. 25-30 वर्षापूर्वी नवरा असा चौरंगावर असायचा, नवरी पाटावर असायची, सगळं वराड असं भोवताली असायचं आणि अक्षदा टाकायची. आता मॉडर्न लग्न झाली. आता कशी मॉडर्न लग्न? पूर्वीच्या लग्नामध्ये भटजी आधीच बोलवायचा, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. नवरी काही येतच नव्हती. आता मॉडर्न मध्ये काय झालंय? आता मॉडर्न पद्धतीत असं झालंय की लग्न लागायच्या आधीच दोघं हातात हात घालून येते स्टेजकडे, आहे की नाही? बरोबर आहे. आणि त्यांच्यासोबत एक शिकेल बाई असते, लई शिकलेली बाई असते. मॅचिंग साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग पर्स, मॅचिंग बक्कल, हातातभर मेहंदी पार्लरमधून काढलेली, लई भारी असते बाई. आणि ती शिकली सवरलेली बाई आपल्या त्या पोरीला, नवरी मुलीला एकच गोष्ट सांगत असते, माय पाठावर पाय उजवा टाक बरं का, पाठावर पाय उजवा टाक बरं का, हे बघ गेल्या पाठावर पाय उजवा टाक बघ. अशी पुढं गेलीस का नाही की पाठ काय नाही, 1 ग्लास जास्त झालाय, बाकी काय नाही, थोडंसं जास्त झालं, एक ग्लास कमी असता तर व्यवस्थित राहिला असतं कार्यक्रम. हां, तर मग ते सांगते पाठावर पाय उजवा टाक बरं का, पाय उजवा टाक बरं का. आता तुम्ही विचार करा, सोयरा बघायला आला तेव्हा पाठावर पाय उजवा टाक, साखरपुडा सुरू झाला, पाठावर पाय उजवा टाक. हालाकी चाललेलं काय असतं माहिती आहे? चाललेलं असतं सगळं आपल्या पद्धतीने, परंतु ते उजवा आणि डाव्याचा घोळ काय सुटत नाही आपला. लग्न रविवारी करायला सांगितलेलं हे खरं, पण हळद शुक्रवारी खेळणार हेही तितकंच खरं. लय बदमाश लोक शनिवारी कशाला हळद खेळते, शुक्रवारी हळद खेळणार. बदमाशपणा अंगात असला भिनलेला आहे. आणि पुन्हा वरून आपले काही नाही, पोरं एन्जॉय करायचं, ह्यालाच नाद भारी असते. काय करते आता बघा, ते 10 वेळा म्हणते पाय उजवा टाक, पाय उजवा टाक, पाय उजवा टाक. शिकलेली बाई सांगते. तुम्ही विचार करा माया हो, पोरीने पाय उजवा टाकला,
आणि सोयराच डावा निघाला, काय करता? उजवा पाय महत्वाचा का उजवा सोयरा महत्वाचा? तुम्ही सगळ्या कर्मकांडामध्ये अडकलाय. तुम्ही उजवा पाय तुम्ही त्याच्यातच अडकलाय. तुम्हाला अजून पण तुमच्या डोक्यात घुसत नाहीये की अरे नेमकं चाललंय काय. आम्ही मेंटली सशक्त आहोत का? आमचा मेंदू सक्षम आहे का? हे इकडच्यांच्यासाठी बी बरं काय, हे इकडे जे थांबलेले आहेत ना, म्हणजे मी असं कायम सांगत राहते की असे बरेच जण शिकेल तेवढे हुकेल कार्यक्रम. हे कसं होतंय माहिती आहे का, म्हणजे खूप दिवसांनी समजा आमच्याकडे आमचा कधी मित्र वगैरे आला, अरे वा खूप दिवसांनी आला, ये बस आपण जेवण करूया. नाही ताई मी जरा घाईत आहे. अरे ठीक आहे ना, थोडंसं खा. नाही ताई मी घाईत आहे. नाश्ता कर. नाही अगदीच घाईत आहे. बरं जाऊ दे बाबा, नाश्ता जायला चहा तरी घे. नाही ताई खूपच घाईत आहे. मग आलतास कशाला? पेढे द्यायला आलतं ताई. पेढे? कशाचे पेढे? मुलगा झाला ताई. मुलगा झाला? किती आनंदाची गोष्ट आहे. अरे मोठ्याने सांग ना, आता काय गिन्यान गेल्यासारखा खाली मान घालून सांगतो. तर ते कसं सांगते? आपलं काय ताई, त्याची कृपा. अरे लेकरू तुझं, बायको तुझी, मेहनत तुझी, मान्य तर कर ना बेट्या. मान्य करत नाही ते मेंटली सक्षमच नाहीये. जर तुम्ही मेंटली सक्षम नाहीत तर तुमची लेकरं मेंटली सक्षम कशी होतील? मानसिक दृष्ट्या आमच्या मुली निर्णय घेण्यासाठी सक्षम झाल्या पाहिजेत. आमच्या मुली जेव्हा सक्षम होतील ना, तेव्हा महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी राहील. नोकरी करणं आणि पैसे कमावणं याला सक्षम जर तुम्ही म्हणत असाल तर ते अर्ध सत्य आहे, ते पूर्ण सत्य नाही. निर्णय घेता आले पाहिजेत आमच्या मुलींना. ते निर्णय घेता येतात का बघा, ते कळतं का? उदाहरणार्थ समजा आपल्या वस्तीत एखाद्या पोरीचा निकाल लागला. काय परिस्थिती असते? पोरगी पास झाल्यावर असला बापाला आनंद झाला असतो. पास झाली पोरगी, 10वी पास झाली, जातीत नाक राखलं पोरीनं, पास झाली पोरगी, एवढे टक्के पडले, इतकं तानू घेते की बस. त्या आनंदात तिकडून कामावून येताच ते 600 रुपये किलोची भाजी आणते. सोबत आनंद असा अद्रक कोथिंबिरीच्या रूपात आणि 5 रुपयाच्या सुहाना पुडीत येतो. आनंद असा शिजायला घातला जातो. रट शिजत असतो. जो आनंद शिजेल तो त्याचं चालू. त्यात भाऊकीला बघून तर जास्त चालू. नाक राखला पोरीनं, पास झाली पोरगी, पहिल्या प्रयत्नात पास झाली पोरगी, असं म्हणत झोपी जाते ते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लगेच कामावर फोन करून सांगते, साहेब मी येऊ शकत नाही बरं का, पोरगी पास झाली, पोरीचं ॲडमिशन घ्यायचंय. 10 दिवस बोंबलत नुसतं तिकडं फिरतंय. ॲडमिशन कुठं घेते त्यालाच माहिती. कुठल्या तरी का फडतूस कोर्सला 10 दिवसानंतर ॲडमिशन घेते आणि संपला विषय. काय उपयोग झाला? याच्या विरुद्ध हीच घटना जर त्यांच्या कुटुंबात घडली, ज्यांच्या विरोधात आमचा संघर्ष पिढ्यानपिढ्या आमच्या बापापासून चालू आहे, त्यांच्या कुटुंबात घडली तर तिथे काय परिस्थिती असते? तिथे आई आधी बघते, गुणपत्रक बघते, कोणत्या विषयात किती मार्क्स मिळाले ते ती चेक करते. ती शांतपणे पोरीला 100 ग्रॅम पेढे आणायला सांगते आणि शांतपणे सांगते, बाळा जरा काकांना फोन कर बघू. काका कुणी रक्ताचे नात्यातले नसतात. काका असेच मुंहबोले असतात. काका घरी येतात. काकांसाठी अजिबात 600 रुपये किलोची भाजी शिजवली जात नाही. काकांसाठी साधीच 15-20 रुपये पावची भाजी आणली जाते. साधं शाकाहारी जेवण दिलं जातं. जेवणानंतर आईच सांगते, बाळा काकांना पेढे देऊन नमस्कार कर बघू. मुलगी अर्धा पेढा काकांच्या हातावर ठेवते, नमस्कार करते. काका विचारतात, पेढे कशाचे? मुलगी सांगते, पास झाले. काका विचारतात, अरे वा छान, मग पुढे काय ठरवलं? पुढे काय ठरवलं म्हटल्याबरोबर पडत्या पळाची आज्ञा मुलीच्या आधी मुलीची आई बोलती जाते. म्हणून तर तुम्हाला बोलावलं. 40 रुपयाचं राईस प्लेट खाऊ घालून ती त्याच्याकडून सगळे कोर्सेस विचारून घेते. काका बहुजन भोळा साळा काका, येडा गबाळा काका सगळे कोर्स सांगून टाकतो. मार्केटमधले आहे नाही तेवढे सगळे कोर्स शांतपणे ऐकून घेतले जातात. दुसऱ्या दिवशी बाप रजा टाकत नाही. बाप त्याच्या कामाला जातो. शाळेत ॲडमिशन घ्यायला, कॉलेजात ॲडमिशन घ्यायला आई सोबत जाते आणि आई ॲडमिशन घेताना मुलीला समजावत असते, पाहतेस का हे माझं कॉलेज, मी सुद्धा इथेच शिकले.
ती ती लायब्ररी बघतेस, तिथे ना मी खूप अभ्यास करायची. ती लॅबोरेटरी, तिथे ना मी सायन्सचे सगळे रेकॉर्ड्स बुक्स आणि असाइनमेंट कंप्लीट करायची. ती लेडीज रूम, तिथे ना मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप चकाट्या पिटायची. आणि ती तो 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 कट्टा बघतेस, त्या कट्ट्यावर ना तुझे बाबा आणि मी कॉलेज संपल्यावर फ्युचर प्लॅन करायचो. तेव्हा तुझे बाबा एमटेक करत होते. बोलता बोलता आईने लेकीला 3 गोष्टी सांगितल्या. एक, मी याच कॉलेजात शिकले, मला अडाणी समजायचं कारण नाही, मला मूर्खात काढू नकोस, मी याच शाळेत शिकलेली आहे, याच कॉलेजात शिकले, वेड्यात काढायचा कार्यक्रम नाही, नीट शिकायचं, हे पहिलं सांगितलं तिनं. दुसरं तिनं असं सांगितलंय की मी हे सगळं, हे बघ इथं अभ्यास केला, इथं हे केलं, तिथं ते केलं, आणि त्या कट्ट्यावर तुझे बाबा आणि मी कॉलेज संपल्यावर, कॉलेज बंक करून नाही, कॉलेज संपल्यावर फ्युचर प्लॅन करत होतो. तू शाहरुख सारखा, मी ऐश्वर्या सारखी ह्या गप्पा करत नव्हतो, उगत श्रीवल्ली फाटकी चप्पल घालून घालत नव्हतो. काय करत होतो आम्ही, एज्युकेट, असं नसतं काही ते, आम्ही फ्युचर प्लॅन करत होतो. आणि पुढे सांगते ती, तेव्हा तुझे बाबा एमटेक करत होते. आईने काय सांगितलंय मुलीला की लक्षात घे, 20 वर्षापूर्वी मी माझा जोडीदार निवडला, पण माझा जोडीदार मी निवडताना 20 वर्षापूर्वी एमटेक झालेला निवडला. येणाऱ्या काळात तुला निवडायचं स्वातंत्र्य असेल, पण बदलत्या जगाच्या स्पर्धा ओळख. जर 20 वर्षापूर्वी मी एमटेक जोडीदार निवडला, तर तुला ठरवावं लागेल की येणाऱ्या काळात तुला कसा जोडीदार निवडायचा आहे ते. आई लेकीला समजावून सांगते. आपलं काय चाललंय माय, आपलं तिथंच घोडा अडलंय, अजून पण आपलं तिथंच घोडा अडलंय. कामावर जायला उशीर झायला आणि वाट माझी बघतोय रिक्षा, काय धंदा, मला काय घोडच कळत नाही. म्हणजे वाट बघतोय म्हणायचं तर किमान आपण म्हणजे सफारीवाला, इनोवावाला, फॉर्च्युनरवाला, स्कॉर्पिओवाला, काहीच नाही तर गेला बाजार किमान इंडिकावाला तरी. रिक्षावाला काय भानगड आहे? ह्याचा अर्थ रिक्षा चालवणाऱ्या भावांच्या बद्दल माझ्या मनात अनादर आहे का? असा अजिबात नाही. रिक्षा चालवणाऱ्या तमाम भावंडांच्या बद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. पण लक्षात घ्या, आपल्या 10 पिढ्या गेल्या, घट्टे पडले आपल्या हाताला, किमान येणाऱ्या पिढीला तरी आपण चांगलं आयुष्य देऊ शकू ना. जर आपण पुन्हा तेच म्हणत असू तर शून्यापासून शून्यापर्यंतचा प्रवास असेल, मग आपल्या लेकरांना कसं कळणार? आपल्या पोरीला आपल्याला हे शांतपणे प्रेमाने समजावून सांगता येऊ शकेल का की माऊली हे बघ, साधं 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 गणित आहे, तुला जयंतीला 1 ड्रेस घ्यायचा आहे. 1 ड्रेस किती दिवस घालणार आहेस? 2च वर्ष घालणार आहेस, फार झालं 3 वर्ष घालणार आहेस. 1 ड्रेस घेताना तू किती वेळ बघतेस, मैत्रिणींकडे आहे का, असा कलर दुसरीकडे आहे का, मग याचा पॅटर्न आहे का, याचा रंग चांगला दिसेल का, याचा कपडा टिकेल का, याचं वर्क टिकेल का, सगळ्या पद्धतीने विचार करतेस. बरं, याचा भाव बरोबर आहे का, मला चांगला दिसेल का, 4 चौघीत उठून दिसेल का. 1 ड्रेस जो तुला आवडला नाही तर तुला चेंज करून आणायचा चान्स आहे, रिप्लेस करायचा चान्स आहे, तू एक्सचेंज करू शकतेस. असं असताना सुद्धा 1 ड्रेस घेताना तू किमान अख्खा दिवस मार्केटमध्ये फिरतेस, कधी कधी 2 दिवस तू घालवतेस आणि 1 ड्रेस घेतेस. 1 ड्रेस जो 1 वर्ष घालायचा आहे, त्याच्यासाठी जर एवढा चोखंदळपणा आपल्यामध्ये असेल तर आयुष्याचा जोडीदार निवडताना किती चोखंदळपणा करावा लागेल, किती विचार करावा लागेल. आम्ही आमच्या मुलींना हे समजावून शांतपणे, शांतपणे, ते फार महत्त्वाचं आहे, प्रेमाने, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या मुलींना हे सांगता येईल का? आणि जेव्हा आपण ते करू शकू ना, मग आमच्या पोरी सक्षम होतील, मग आमच्या पोरी थोड्याशा मेंटली सक्षम होऊन त्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागतील. आणि मग प्रश्न विचारताना एक पिढी तयार होईल, जी पिढी प्रश्न विचारेल की महिला आयोगाची अध्यक्षा शेड्यूल कास्टची का असत नाही, ती प्रश्न विचारेल की अरे विमेन वेलफेअरचं बजेट नेमकं काय आहे, ती प्रश्न विचारेल की अरे महिला बाल कल्याणचा कार्यक्रम नेमका असतो तरी काय, एससीपीचं बजेट येतं तरी किती, एससीपीचं बजेट आम्हाला किती मिळतं, आमच्या लेकरांचं काय, अंगणवाडीतला खाऊ जातो कुठे, अंगणवाडीत दिली जाणारी जी हळद आहे, अंगणवाडीत दिला जाणारा जो तांदूळ आहे, अंगणवाडीत दिला जाणारं जे तेल आहे ते इतक्या निकृष्ट दर्जाचं का असतं, यावर प्रश्न मग आम्ही विचारू शकू. हे आमच्याशी निगडीत प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला विचारता येतील. आपल्यातल्या कित्येक बायकांची अडचण आहे
त्यातली त्यात मराठवाड्यात तर हा प्रश्न फार मोठा आहे की बऱ्याचशा बायकांचे जर प्रॉब्लेम्स बघितले तर जास्तीत जास्त गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन करायला लागतं. आमची हेल्थ चांगली नाही आहे. विमेन्स डेला जर खरंच काही करायचं असेल ना, आपल्या घरातल्या बायकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील आई म्हणून, आपल्या आईला शुभेच्छा द्यायच्यात, बायकोला शुभेच्छा द्यायच्यात, बहिणीला शुभेच्छा द्यायच्यात, लेकीला शुभेच्छा द्यायच्यात, तर शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्या पुरुषाने फार वेगळं करायची गरज नाही. किमान जागतिक महिला दिनाच्या दिवशी तरी तिची संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य तपासणी आपण करून आणू शकतो का? एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे की मला माझ्या पत्नीची, माझ्या बहिणीची, माझ्या आईची, माझ्या लेकीची संपूर्ण हेल्थ चेकअप तिचं झालं पाहिजे. ती ॲनेमिक आहे की नाही, तिचं HBचं प्रमाण किती आहे, तिचं एकूण तिला काही व्याधी आहे का, थायरॉइड आहे का, तिला काही आजार आहे का, शुगर आहे का, डायबिटीस आहे का, हे जरी चेकअप आम्ही आमच्या घरातल्या बाईचं करू शकलो तरी पुष्कळ गोष्ट आहे. आपल्याला ते जमतं का? बघा, विचार करा. आणि याच्याही पलीकडे जाऊन मग जेव्हा एक एक टप्पा आपण जाऊ ना, तेव्हा महिला सक्षमीकरणामध्ये मग आपल्याला प्रश्न पडतील की अरे महिला सक्षमीकरणामध्ये बऱ्याचदा म्हणजे आपल्याकडे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आली आणि 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेचा कायदा तयार झाला, ज्या कायद्याने सांगितलं गेलं की 93-94चा तो कायदा की नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती यामधून 50% बायका लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्या पाहिजेत. आणि त्या निवडून जायला लागल्या. काय कारण होतं निवडून जाण्याचं? निवडून जाण्याचं कारण हे होतं की ज्या बायका चूल आणि मूल सांभाळतात, ज्या बायकांचं विश्व चुली पुढचं आहे, त्या बायकांना राजकारण चुलीपर्यंत गेलं पाहिजे म्हणून तर हे अधिकार दिले गेले. पण खरंच बायकांना ते अधिकार वापरता येतात का? किती बायका आपल्या अधिकारांबद्दल सजग आहेत? किती बायकांना आपल्या अधिकारांचा नेमका उपभोग घेता येतो किंवा त्याचे निर्णय ठामपणे सभागृहामध्ये प्रश्न विचारता येतात? मला अगदी म्हणजे मी अर्ध्या वर्षापूर्वी असे प्रश्न विनोदाने विचारायची, पण परिस्थिती आजही बदललेली नाही. आजही कित्येक ठिकाणी निवडून जाणाऱ्या बायकांना जर प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरं एका ठराविक साच्यातली आहेत. अजूनही त्यांना त्यांचं बजेट काय ते कळत नाही, बजेटचे नेमका विनियोग काय तो त्यांना सांगता येत नाही, सभागृहात प्रश्नोत्तराची पद्धत काय असते त्यांना माहिती नाही, ठराव कसे केले जातात, ठराव कसे पारित होतात, ठरावांचं नेमकं आकलन काय ते त्यांना कळत नाही, बजेटचं बायफर्केशन या महिला प्रतिनिधींना सांगता येत नाही. कित्येक ठिकाणी म्हणजे मी असं वारंवार बायकांना समजावून सांगताना सांगते की मी जर विचारलं, जनरली महिला वक्ता म्हटल्यावर महिला माझ्या आजूबाजूला फार बसतात आणि मला आपला नाद बायकांना विचारायचा, बोलायचा, अच्छा तुम्ही निवडून आलात, अरे वा तुम्ही आमदार आहात, वा वा वा, तुम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहात, किती छान, कोण होतं तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला, तुम्ही बिनविरोध निवडून आलात म्हणे. तर बायका लाजत ह्यांना माहिती आहे, असू दे हरकत नाही, बरं आता तुम्ही निवडून आलात, मग सभागृहामध्ये बसता, खाताना पिताना सतत महिला सक्षमीकरण, पुरोगामी, सुधारणावादी, परिवर्तनवादी, फुले शाहू आंबेडकर अशी सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्रपर्यंत झोपेपर्यंत जे लोक जयघोष करत राहतात, अशा लोकांना जेव्हा आपण बघतो तेव्हा ते लोक क्रमांक 1चे लबाड आहेत का असं वाटायला लागतं. मी हे फार जबाबदारीनं बोलते बरं का, की महाराष्ट्रातले लोक जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत कायम फुले शाहू आंबेडकर, परिवर्तनवादी, पुरोगामी, आंबेडकरवादी आणि सुधारणावादी असे शब्द उच्चारतात, तेव्हा मला ते लोक क्रमांक 1चे लबाड वाटतात. कारण उत्तर प्रदेशसारख्या कर्मठ राज्यामध्ये या देशातली पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी झाली. त्यानंतर बहनजी सुद्धा 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. पण पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही महिला मुख्यमंत्री नाही. ही खंत आहे, कारण महाराष्ट्रातला इथला पुरुषसत्ताक समाज अजूनही ही गोष्ट हजम करू शकत नाही की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होऊ शकते. तुम्ही जी शिकल्या सवरलेली पोरं आहेत, जी शिकल्या सवरलेली चळवळीतली माणसं आहेत, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या 5 महिला नेत्यांची नावं काढायला तुम्हाला जर सांगितली तर फार तर 1ला 2 नावं घेवता, तिसऱ्या नावाला तुमची जीभ अडखळते. तिसरं नाव आठवत नाही तुम्हाला. तुम्ही फार तर सुळे, मुंडे
गोरे याच्या पलीकडे जात नाहीत तुम्ही. तुम्हाला दुसरी 2 नावं आठवून सांगावी लागतात की ह्या निकषात बसतील की नाही बसतील. त्यातलंही पुन्हा सुळे मुंडे नाव घेताना मग आपल्याला जाणवतं की अरे ते एक राजकीय पार्श्वभूमी घेऊन आलेली नाव आहेत, ती बायबॉन सोन्याचा चमचा ठेवून आलेली नावं आहेत. शून्यातनं नाही, तुमच्या माझ्यासारख्याच्या घरातून तर अजून कोणच नाहीये तिथपर्यंत गेलेलं. मग कसलं महिला सक्षमीकरण? कारण ज्या 50% म्हणून निवडून आलेल्या बायका आहेत त्या अत्यंत नाईलाजाने जागा महिलेला राखीव पडते म्हणून पुरुष त्या महिलेला पुढे आणतो. ही झाली पंचायत राज व्यवस्थेतली गोष्ट. आणि असेंब्लीचा विचार केला तर असेंब्लीत काय परिस्थिती असते, त्या मतदारसंघातल्या पुरुषाला जेव्हा दिल्लीच्या राजकारणाचे वेध लागतात पण विधानसभेचा मतदारसंघ सुद्धा आपल्याचकडे पाहिजे असा अट्टहास असतो, तेव्हा विश्वास कुणावर ठेवायचा म्हणून तो घरातल्या स्त्रीला हक्काने विश्वासाने तिथपर्यंत खेचून आणतो. म्हणजे उदाहरणार्थ जर विखे पाटलांना जर पुढचं राजकारण बघायचं असेल तर शालीनताईची एंट्री राजकारणात होते. मुंडे साहेबांना जर दिल्लीचा तख्त खुणावत असेल तर पंकजाताई राजकारणात येतात. तीच गोष्ट सुप्रियाताई किंवा ती अनेकांच्या बाबत घडते. म्हणजे इथे एक पपेट म्हणून बायकांकडे जेव्हा बघितलं जातं की विमेन आर नॉट इंडिपेंडेंटली लीडर्स, दे आर जस्ट पॉलिटिकल पपेट ऑफ देअर मेन्स. त्या कळसूत्री बाहुल्यांसारखं जर राजकारण चालत असेल की अजूनही म्हणजे महाराष्ट्रात तर नाहीच नाही, महाराष्ट्रात अजूनही महिला मुख्यमंत्री होणे ही गोष्ट आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे. महाराष्ट्रातल्या मंत्रालयातली मुख्य सचिव अजूनही महिला होत नाही. भारतातल्या सुप्रीम कोर्टचं जजेसची जेव्हा बेंच बघतो आम्ही त्याच्यात महिला जजेसची संख्या किती, ज्या महिला जजेस आहेत त्या कोणत्या पार्श्वभूमीतनं आल्या आहेत, कॉलेजियम सिस्टीममध्ये त्या महिलांना किती न्याय दिला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्याच्या पलीकडच्या आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतानाही आपण हॅपी विमेन्स डे कसं काय म्हणू शकतो? हा हॅपी विमेन्स डे आपल्याला परवडतो तरी कुठे? कारण जर अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल की वारंवार महिलांना डावललं जातं, जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणताना राजसत्तेच्या दोऱ्या जाणीवपूर्वक काढून घेतल्या जातात, धर्मसत्तेच्याही दोऱ्या काढून घेतल्या जातात. जे धर्मसत्तेचे ठेकेदार आहेत जे म्हणतात की अरे आमच्याकडे तर बाईला लक्ष्मी म्हटलं जातं, आम्ही स्त्रीला दुर्गेच्या रूपात बघतो, आम्ही स्त्रीला लक्ष्मीच्या रूपात बघतो, दुर्गेच्या आणि लक्ष्मीच्या रूपात बघतो असं म्हणणारे बदमाश लोक अजूनही बाईला मंदिरात नारळ फोडायचा अधिकार देत नाहीत. श्रीफळ वाढवायचा तो पुरुषांनी वाढवायचा असंच ते सांगत राहतात. म्हणजे धर्मसत्तेच्या दोऱ्या तिच्या हातातल्या काढून घेतल्या जातात. बाई कितीही शिकली सवरली कमावती झाली तरी घरात कोणत्या कामासाठी किती पैसे खर्च करायचे याचा जी पूर्ण आर्थिक सत्ता आहे ती सत्ता घरातल्या पुरुषाच्या हातात असते. म्हणजेच अर्थसत्तेच्या दोऱ्या सुद्धा बाईच्या हातातल्या काढून घेतल्या जातात. म्हणजे सगळ्याच दोऱ्या बाईच्या हातातनं काढून घ्यायच्या आणि तिला रिकामं वाटू नये म्हणून तिला एक भूषण दाखवायचं, एक गाजर दाखवायचं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, की तू फक्त पाळण्याची दोरी घेऊन तू धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता सगळं काही विसरून जा. आणि बायका विसरून जातात. माया हो, आत्तापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढं तरी किमान आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण हे काही बदल करू शकतो का? कारण जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की काय बोलायली व कवापासून बोलायली बघा की तुडघट्टा झालं बोलायली, बरं काय खोटं बोलायली का, ती काय लबाड बोलायली का, खरंच तर सांगायला लागली की आपली सुद्धा पोरगी अशी बोलली पाहिजे बरं का नाही. असं जर तुमच्यापैकी 5 जणींना जरी वाटलं ना तर माझ्या येण्याचं 50% सार्थक झालं. 50%. उरलेले 50% कधी सार्थक होईल माहिती आहे का? असं वाटणं वेगळं की आपली मुलगी सुद्धा अशीच झाली पाहिजे, अशीच निर्भीड झाली पाहिजे, निर्भय झाली पाहिजे, तिला बोलता आलं पाहिजे, तिला मांडता आलं पाहिजे, तिला नेमक्या शब्दात काय ते सांगता आलं पाहिजे, असं वाटणं वेगळं आणि त्यासाठी प्रयत्न करणं वेगळं. आपण प्रयत्न करतो का? त्यासाठी प्रयत्न सुद्धा महत्त्वाचे आहेत की नाही? आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे माझी लेक फार छोटी आहे, माझी लेक 5 वर्षांची आहे. ती आत्ता मी येताना तिला सांगितलं की बाळा मी 3 दिवसांनी घरी येणार आहे. ती अजिबात रडली नाही, ती शांत होती आणि तिने सांगितलं पण मम्मा लवकर यायचं. हां ठीक आहे, मी लवकर येणार आहे आणि येताना तुला एक छान गोष्टीचं पुस्तक सुद्धा आणणार आहे. आणि तिने ऐकलं शांतपणे. तिला कळतं ना
फक्त आपली सांगण्याची पद्धत काय, आपलं पोचलं पाहिजे ना आपल्या लेकरापर्यंत म्हणणं. मग मला माझ्या लेकराला संस्कार देता आला पाहिजे की मला घडवायची आहे माझी पिढी, की माझी लेक ही डरपोक नाही झाली पाहिजे, माझ्या लेकीला महापुरुषांचा वारसा सुद्धा मिळाला पाहिजे, माझ्या लेकीला कुठल्या तरी काल्पनिक गोष्टींचा वारसा नाही मिळाला पाहिजे, माझ्या लेकीला महापुरुषांनी, इथल्या महामानवांनी आणि इथल्या आमच्यासाठीच्या महानायिकांनी जो वारसा तयार करून ठेवला. कारण आपण महानायिकांचा वारसा सांगताना फार फार तर आपण जी सुरुवात करतो ती महामाया यशोधरापासून सुरुवात करतो, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेपर्यंत येऊन पोचतो, फार फार तर एखादी पुन्हा बहन मायावतीपर्यंत पोचते. पण त्याच्या पुढे आपली लाईनच जात नाही, सरकतच नाहीये. लाईन शुड बी कंटिन्यू, लाईन कंटिन्यू व्हायला पाहिजे. आणि लाईन कंटिन्यू कधी होते, जेव्हा आपण आपल्या घरातल्या लेकींना तो वारसा देऊ शकू. मग देता येतोय का तुम्हाला वारसा? माझ्या लेकीला झोपवताना आपल्या लेकरांना आपण अंगाई म्हणतो की नाही, जसं म्हणलं हाड हाड करणे, हे सोडून दिलं पाहिजे. आपल्याला आपल्या लेकराला अंगाई म्हणता आली पाहिजे, काहीतरी चांगलं सांगता आलं पाहिजे. मी माझ्या लेकीसाठी मी ठरवलं की नाही, मला माझ्या लेकीची अंगाई मी स्वतः हे करेन. मी माझ्या लेकीसाठी स्वतः लिहिली अंगाई, तिला सांगते, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते रमाई, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते रमाई, देह साहेबांचा जिजला इथल्या शोषितांच्या पायी. ऐक ऐक लेकी बाई काय सांगते रमाई, देह साहेबांचा जिजला इथल्या शोषितांच्या पायी, त्याने तोडी येले बंध रूढी परंपरा अंध, त्याच्या कर्तृत्वाला सुटला सारा समतेचा सुगंध. ऐक ऐक लेकी बाई, ऐक ऐक लेकी बाई काय सांगते जिजाई, जिजाऊचा ताना शिवबा महती गातो या ज्योतिबा. ऐक ऐक लेकी बाई काय सांगते जिजाई, जिजाईचा ताना शिवबा महती गातो या ज्योतिबा. ज्योतिबाची सावली साऊ, ज्योतिबाची सावली साऊ, साऊच्या ग आम्ही लेकी जपू विचारांची बांधी लकी. ऐक ऐक लेकी भाई कड़ी से कड़ी जोड़नी पड़ेगी तभी तो श्रृंखला आगे बढ़ेगी, अगर कड़ी से कड़ी नहीं जोड़ेंगे तो श्रृंखला आगे नहीं बढ़ेगी. जयंती टू जयंती कार्यक्रम नहीं चलेगा, रोज सुबह उठने से लेकर. म्हणजे जर लेकरू आपलं म्हणत असेल ना, ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. माझी 4 वर्षांची लेक शाळेतच जात नाहीये, कोरोनामुळे 2 वर्ष शाळाच नव्हती. आणि एवढ्या लहान लेकराला ऑनलाईन बसून कुठे कुणाची धन करायची पैशाची, ते लेकरू काही कॅमेऱ्यासमोर बसणार आहे का? जमेल तसं आम्ही घरातच शिकवतो, ABCD शिकवायची ना. शिकते लेक माझी. नाव कबीरा ठेवलंय कारण माझे आजोबा कबीरपंथी होते आणि कबीरांचा एक फार मोठा विचारांचा प्रभाव घरात होता. त्याला पुढे बाबासाहेबांचा विचार जोडला गेला, त्यामुळे बुद्ध, बाबासाहेब हे सगळे विचार आहेत. त्यामुळे लेकीचं नाव कबीराच ठेवायचं असं ठरवलं गेलं. आणि आता लेक माझी ABCD शिकते, ती शिकते, तिला शिकवलं जाते, ती सांगते ए फॉर आंबेडकर, बी फॉर बुद्धा, सी फॉर चारवाक, डी फॉर डेव्हलपमेंट, ई फॉर एनलाइटमेंट. 5 वर्षाचं लेकरू आहे ते. तुम्ही जसे घडवाल तशी पिढी घडेल. माया हो, पिढी घडवणं तुमच्या हातात आहे. तुमच्यासाठी कुणी बाहेरून येणार नाही, तुम्हाला कुणीही काहीही सांगणार नाही, कारण तुम्ही अज्ञानी राहावं हाच त्यांचा अंतिम हेतू आहे. तुम्ही जितका काळ अज्ञानी राहाल तितका काळ तुम्ही रिबेल करणार नाहीत, तितका काळ तुम्ही रिव्होल्यूशनसाठी तयार असणार नाहीत. आणि तुम्ही रिव्होल्यूशन करू नये हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. ते तुम्हाला अज्ञानी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. त्यांच्या प्रयत्नांना सफल होऊ द्यायचं की त्यांचे प्रयत्न हाणून पाडायचं हे तुमच्या हातात आहे, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि मला वाटतं येस यू कॅन डू इट. तुम्ही हे करू शकता. आपल्या घरात आपल्याला हे जमू शकतं. फक्त हे जेव्हा सगळं चालू आहे ना तेव्हा आपल्याला ते इतरांना समजावून सांगता आलं पाहिजे. म्हणजे समजा जर इथं माझ्यासमोर जर 100-200-250 बायका असतील आणि माझा आवाज समजा आजूबाजूच्या अजून 100-200 बायकांपर्यंत जात असेल, 500 बायका ऐकत असतील, त्यातल्या 50 बायका चांगल्या असतील, ह्या आमच्या इथे बसलेल्या ताई की ज्यांना मी काय सांगते हे समजा कळते आणि ते सांगायचं असेल, तर लोक कधी ऐकतील माहिती तुमचं म्हणणं? लोक तेव्हा ऐकतील जेव्हा तुम्हाला अष्टांग मार्ग माहिती असेल. लोक तेव्हा ऐकतील जेव्हा तुम्हाला सम्यक वाचा म्हणजे काय कळलेलं असेल. सम्यक वाचा माझी आजी सांगायची, तोंडानं गोड बोलावं माय, गोड बोललं की रानचं पाखरू जवळ येतं.
है की नाही. प्रेमानं पर्वत जिंकता येतो. आपल्याला गोड बोलून सांगता येतं का, आपल्याला कळलं पाहिजे. आपण म्हणजे इथे काय घडलंय हे अजून एखाद्या बाईला सांगायचंय आणि मग महिला दिवस कसा झाला बघ बरं का, महेंद्र भाऊनी बोलवलं होतं बरं का, माय बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च करून बाई बोलवली, पण चांगली बाई होती बरं का, चांगला पैसा, हां हां एवढा चांगला कार्यक्रम, हे पण लक्षात घ्या. म्हणजे शीतल गायकवाड किंवा महेंद्र गायकवाड ही दोन्ही नावं असं काही नाही की जगावेगळी किंवा त्यांना माहितीच नाही की मी कोण आहे. त्यांना हे पक्क माहिती आहे की मी कोण आहे आणि मी काय मांडणार आहे. आणि इलेक्शनचा माहोल आहे तरी सुद्धा माझ्यासारख्या एवढ्या स्पष्ट वक्त्या आणि मुफट माणसाला बोलवायला फार धाडस लागतं, जे धाडस महेंद्र गायकवाड यांनी दाखवलं. ते एवढ्या धाडसाने एखाद्याला बोलावणं की माहिती आहे की ही काय बोलणार आहे, माहिती आहे की ही कोणाचीच तमा बाळगत नाही, माहिती आहे की ही कोणाचीच पत्रास ठेवत नाही, आणि तेही इलेक्शन डोक्यावर असताना. कारण असे खूप कमी लोक असतात जे नेते म्हणून पुढे येतात, जे त्यांना वाटतं की हे लोक शहाणे झाले पाहिजेत. नेते या शब्दाचा अर्थच तो असतो, जे जनतेला जाणते करतात ते नेते होतात, ते पुढे जातात. आपल्याला जाणतं करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नात मी एक शेवटचा आणि महत्त्वाचा किस्सा सांगणार आहे आणि थांबणार आहे की हे सगळं जेव्हा चालू आहे ना, की आता तुम्ही काही कमी बायका आहेत तर तुम्हाला दुसरीला समजावून सांगता आलं पाहिजे. ईडीचंच बघ, काय टी व्ही बघत बसलीस का, सारखंच आहे किती चाललेलं आहे, अगं लय चांगलं होतं, लय मस्त होतं ऐकायला. पण समोरची कधी ऐकेल, जेव्हा तुमची वाणी गोड असेल तेव्हा. तुमचं म्हणणं कधी तुम्ही पटवून सांगू शकाल, जेव्हा तुम्ही ते गोडीत समजावून सांगाल तेव्हा. म्हणजे इथे एवढे सगळे लोक आहेत आणि हे सगळे जमलेले आहेत, या सगळ्यांमध्ये हा विचार सुद्धा जमणं, सांगणं गरजेचं आहे ना. की समजा एखादीला वाटलं नाही हो नाही ती शीतलताई खरंच चांगली बाई आहे बरं का, बिचारी की नाही लोक लय बडबड करतात पण काम एवढंसं करतात, ती बोलते कमी काम जास्त करते, चांगली बाई आहे हो. पण तुमचं म्हणणं ऐकतील कधी लोक, जेव्हा तुमची वाणी गोड असेल, जेव्हा तुमची सांगायची पद्धत गोड असेल. तुम्ही म्हणालात की सावित्रीबाईंचा हा विचार फार मोठा आहे, ऐकतील कधी, तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितल्यावर. महापुरुषांचा विचार सांगायचा आहे, विहारात बायका जमवायच्यात, विहारात आमकीनं बोलवलंय म्हटल्यावर बायका कधी येतील, जेव्हा तुम्ही बोलणार कोण आहे हे माहिती असेल तर, किती छान पद्धतीने सांगणार असेल तर. म्हणजे कसं की बघा, सोप्पं करून सांगते बरं का. दोन म्हाताऱ्या होत्या, एकीने आपल्या सुनेला सांगितलं जा आणि शेजारच्या घरातून इरजणाला ताक घेऊन ये. हा शेवटचा किस्सा सांगणार आणि थांबला. सासूने सुनेला सांगितलं जा आणि शेजारच्या यशोदा आत्याकडून इरजणाला ताक घेऊन ये. सून ताक आणायला गेली, यशोदा आत्याच्या दारात उभी होती. आता ती घरात जाणारच होती, इतक्या दारातच एक लेकरू दिसलं, काळं भिल लेकरू. हे असं शेंबडानं सगळं नाक भरलेलं, नाकातला शेंबूड तोंडात चाललेला, समोर दुधाचा काला, लेकराचा हात त्या दुधाच्या कालात भरलेला, सगळे दुधाचे ओघळ असे इकडं तिकडं आलेले, डोळे काजळानं लिडबिड झालेले, लेकराचा हात कधी शेंबडात कधी दुधात, माशा घो 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 करायला लागलेल्या. बाईला बघून कसं झालं, बाईला वाटलं बाईला ताक माग विरजण आणि ते सगळं विसरून गेले. बाई काय म्हणली, आवय यशोदा आत्या काय आमच्या घरी आल्यावर स्वच्छता 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 करता लय काढी लावता, बघा हे कसलं गदळ ढ्यान लेकरू ठेवलंय. बाईला राग आला, आपल्याच घरात येऊन आपल्याच लेकराला कोण बोललं. बाई म्हणली ऐ माझ्याच घरात येऊन मलाच बोलणारी तू कोण कशाने. ती म्हणली ऐ माय मी कोण, शेजारच्या धुरपता त्याची सून आहे, कशाला आलतीस. मी कशाला येऊ, सासूबाई म्हणल्या आतेबाई म्हणल्या इरजणाला ताक घ्यायला जा, मी ताक घ्यायला आले, इरजण घ्यायला आले, बघितलं तर ही असं गदळ ढ्यान लेकरू. माय आमच्या घरी तर येऊन लय सांगता की ज्ञान सांगे लोकाला, मी कुठं आपल्या नाकाला, बघा ही लेकरू कसलं आहे. बाईला राग आला. बाई म्हणली विरजण बिरजण काय मिळणार नाही, चालते हो अजिबात काही मिळणार नाही. सून आल्या पावली निघून गेली. सासूने विचारलं आणलंस विरजण. सून म्हणली नाही जी. सासू म्हटली का. सुनेने घडलेला प्रकार झाला. जसा ही प्रकार ऐकला सासू म्हटली कळलं. कळलं किती फटक्या तोंडाची असते. आता बघ म्हणली मी जाऊन आणते विरजण. सासू गेली, अंगणात जाऊन थांबली, बघितलं तर काळो भिल लेकरू.
हे असं गदड ह्यान लेकरू सगळं, दुधाचा काला समोर ठेवलेला सगळा, लेकराचा असा हात सगळा दुधाची उघळ इकडे तिकडे कोपरापर्यंत गेलेले, नाकातला शेंबूड तोंडात चाललेला, डोळे काजानं लिडबिड लिडबिड झालेले, सगळ्या घो 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 माशा घोंगा लागलेल्या, लेकराचा हात कधी शेंबडात कधी दुधात कधी तोंडात. कसं झालं? बाईने कंट्रोल केलं. कंट्रोल उदय, कंट्रोल कंट्रोल उदय, कंट्रोल. बाईने कंट्रोल केलं. आणि बाई म्हणते कशी, आवय यशोदा माय, काय सारखं काम 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 करता व माय, एवढं आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं लेकरू बाहेर कसं ठेवलं व? बाई वेळीच आपल्या लेकराबद्दल एवढं कोण चांगलं बोललं? बाई लगबगीनं बाहेर आली. बाई म्हणते कोण? आवा मीच की, तुमची शेजारी धुरपत बाई. सतत चालले होते माय, माझा पायच पुढे निघाला नाही बघा. एवढं आंबली अंगाचं राजविंड्या रूपाचं एवढं देखणं लेकरू माय, मला तर वाटलं असं उचलून घ्यावं, पट्टा 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 मुके घ्यावे नसते. बाई रेडी ह्याव का? बाई बाई शरमली मनाला. बाईने पटकन लेकरू उचललं, पटकन त्याचं नाकतोंड पुसलं, कडेवर घेत बाई म्हणली, या की मध्ये मग जरा कामात होते बघा, तुमची सून आलती आणि लक्षातच नाही, पण जरा इर्जन आताच इर्जन केले, घेऊन जा, पण वाईच थांबा, एक कप चहा करते. आणि होय, लोण्याचा गोळा बी घेऊन जायचा बरं का. बाई सांगायला लागली, माय ती जाऊ द्या व, लोण्याचा गोळा तीन सगळं जाऊ द्या बरं, तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे बघा, कुणाची नजर कशी, कुणाची नजर कशी, आल्या मेल्याची कुण्या गेल्याची नजर लागली लेकराला तर. हा तसलं काय नाही बाई, एवढं देखणं लेकरू असं रस्त्यावर ठेवत जा नका माय, उग लेकराला एक काजळाचा तीट लावत जा. बाई नुसतं विरजन नाही, बाई लोण्याचा गोळा द्यायला तयार होते. काय सांगितलं? काय फरक आहे? सुनेने पण स्वच्छताच सांगितली आणि सासूने पण स्वच्छताच सांगितली. सासूने स्वच्छतेचा मार्ग सांगताना थोडा गोडीत सांगितला. सासूने सांगितलं की लेकरू देखणं आहे, कुणाची नजर लागेल त्याला काजळाचा तीट लावा. आपल्याला माहिती आहे, काजळाचा तीट लावण्यासाठी आधी लेकराला नाहूमाखू घालावं लागेल, त्याचं जरा गन पावडर करावं लागेल, मग लेकराला काजळ लावता येईल. सांगायची गोष्ट एकच होती. सासूने मार्ग अत्यंत प्रेमाचा निवडला आणि सासूला लोण्याचा गोळा आणि चहाचा कपही मिळाला. आपण गोडीत सांगतोय का माय? आपल्याला गोडीत सांगता आलं पाहिजे. आपल्याला बाबासाहेब समजावून सांगायचेत ना, अंगावर जाऊन नाही वाय. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी अख्ख्या व्यवस्थेशी लढाई केली, पण अख्ख्या इतिहासात कुठे नोंद नाही की बाबासाहेब कोणाच्या अंगावर गेले किंवा बाबासाहेबांनी भाया सारल्या किंवा कोणाला आई बहिणीवरून अपशब्द काढले. नेवर. बाबासाहेब अख्खा व्यवस्था परिवर्तनाचा लढा लढतात, पण व्यवस्था परिवर्तनाचा लढा लढताना बाबासाहेब फक्त आणि फक्त अथांग ज्ञानाच्या बळावर. आणि म्हणून रामदास फुटाणे सारखा माणूस लिहितो की पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसते. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती. आणि बामणवाडी वेस ओलांडून सोयरिकीला आमच्या घरी आलीच नसती. ताकद. आपण प्रश्न रागाने सुटणार नाहीत. विचार जेव्हा संपतात तेव्हा विकारांना सुरुवात होते. विकारांना सुरुवात झाली की मग शिवीगाळ तोंडात येते. तुम्ही जर सम्यक असाल, सम्यक काया, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक आजीविका, सम्यक समाधी, सम्यक ज्ञान, ह्या गोष्टी जर आपल्याला कळत असतील तर निश्चितपणे आपली वाणी सम्यक होऊ शकते. आणि वाणी सम्यक असेल, वाणी प्रेमळ असेल तर माणसं जोडायला फार मग अजून मदत केली जाऊ शकते. मग माणसं जुळतात, मग माणसं एकत्र येतात. आणि मग कारण मला आठवतं की एक काळ जेव्हा मी सुरुवात केली, मी अत्यंत डोंगराळ भागातली मुलगी, माझ्या घरात कोणी शिकलेलं नाही आहे फारसं. मी ज्या डोंगराळ भागातनं आली आहे, माझं BA शिक्षण होईपर्यंत घरात माझ्या लाईट नव्हती, अजिबात लाईट नावाची गोष्ट नव्हती. मला कधी वाटलंही नाही की मी कधी उभी राहील आणि माझ्यासाठी हजारो लोक तासन तास मला ऐकत राहतील.
मी आज घडीला जेव्हा देश विदेशात जाऊन बाबासाहेब मांडते, आज तुमच्याशी बोलते, उद्या युनो अफेटेड कार्यक्रमात हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये जाऊन बोलेन, मी माझ्या परीने जेव्हा मांडते तेव्हा त्याचं सूत्र एकच आहे की जेव्हा बुद्धाची असीम करुणा आणि बाबासाहेबांचं अथांग ज्ञान या दोन्हींची जोड मिळते आणि त्याला सार्वजनिक सत्यधर्म कळतो, तेव्हा माणसं जुळत जातात आणि हा कारवा वाढत जातो. आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रचंड वेळ काढला. मला खरंच महेंद्रदादांचे आभार याच्यासाठी मानावेसे वाटतात की या सगळ्या वातावरणात अजिबात कुणी डेअरिंग करणार नाही मला बोलवायची, अजिबात करणार नाही डेअरिंग. त्यातली त्यात तर म्हणजे तुम्ही तर करणारच नाही, पण तरीही महेंद्रदादा तुम्ही हा पुढाकार घेतला आणि हे ठरवलं की नाही, माझ्या या वस्तीतल्या बहिणी, माझ्या आया, या माझ्या लेकी यांना बुद्ध, बाबासाहेब आणि एकूण महिला सक्षमीकरणाची ही चळवळ कळली पाहिजे. तुमचे अभिनंदनच आहे. हां, पण ही मांडणी करताना तुमच्यापैकी कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तुम्हाला कुणालाही वाईट बोलण्याचा माझा अजिबात हेतू नाही आहे. पण तरीही माझ्या बोलण्यातनं जर कोणालाही चुकून कुणाला वाईट वाटलं असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून कुणाचाही अवमान झाला असेल, चुकून कुणालाही जरासाही माझ्यामुळे दुखावलं गेलं असेल, तर अशा सगळ्या आयोजकांची, संयोजकांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबरे असतात ना, खूप असतात खबरे. काही जण तर इथून लाईव्ह ऐकत असतात, बघा ती काय बोलली, ती लक्ष ठेवून असतात, कुठं काही सापडते का, घावती का बघूया, घावली पाहिजे कशात तरी. अशा सगळ्यांची यापैकी एक्काचीही माफी मागणार नाही मी माझ्या म्हणणार. बोलून शब्द बदलायला मी काही अण्णा हजारे किंवा नारायण राणे नाही, मी माझ्या म्हणण्यावर ठाम असते. आपल्याला जे वाटते ते खणकावून बोलायचं आणि जे बोललंय त्याच्यावर एकदम ठाम ठोक राहायचं, असं एवढं आपल्याला कळतंय. तुमच्या सगळ्या महेंद्रदादा, शीतलताई, सगळे आयोजक मंडळी, आमचा छोटा भाऊ शशांक माने, आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आभार मानूनही परक व्हावंसं वाटत नाही, आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते. कारण मला सतत असं वाटतं की मी तुमची बहीण आहे, मी तुमची लेक आहे, तुमच्यापैकी एक आहे. आभार मानून परक होण्यापेक्षा ऋणात राहणं जास्त पसंत करते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.